दर्शकों जय भीम नमो बुद्धा। आप लोग देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टेलीविज़न और मैं प्राध्यापक गजेंद्र गवई। इस समय हम मौजूद यह है चैत्य भूमि दादर मुंबई से, क्योंकि आज है 6 दिसंबर, यानी कि विश्व रत्न बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर इनका यहाँ पे महापरिनिर्वाण दिवस। और इस उपलक्ष्य में बहुत सारे मान्यवरगण बाबा साहब को यहाँ पे श्रद्धांजलि अर्पित कर जा चुके हैं। आज हमारे साथ यहाँ पे जुड़े हैं इंटरनेशनल लेवल के बुद्धिस्ट गायक पावा जी, जिनके माध्यम से आज तथागत भगवान गौतम बुद्ध जी की जो भी गाथाएं हैं उन्हें संगीतबद्ध करना और दुनिया के सामने पेश करना, जो काफ़ी पॉपुलर हो चुके पूरे देश दुनिया भर में बुद्धिस्ट राष्ट्रों में। तो जानेंगे उन्हीं से आज के दिन उनको कैसा महसूस होता है। सर जय भीम नमो बुद्धाय। नमो बुद्धाय। मैं बहुत शुक्रगुजार हूँ लॉर्ड बुद्धा टीवी का जी। मैं हर साल यहाँ पे आता हूँ। एक्चुअली दिस इज़ इंस्पिरेशन फॉर अस। हम लोग डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने ये धम्म जो है बुद्ध धम्म है वो रिवाइव किया और उसके बाद ही हमारा रीबर्थ हुआ है। तो हम यहाँ आके एक इंस्पिरेशन मिलता है हमें, तो हर साल हम यहाँ पे आते हैं और हम यहाँ पे हमारा ट्रिब्यूट देते हैं जी। सर आप आज के दिन आपको कैसा महसूस हो रहा है यहाँ पे? वही है, अभी हर साल हम आते ही हैं और हम लोग यहाँ पे हम सब डिवोटीज आते हैं। हमें जो बाबा साहब ने दिया हुआ धम्म है, वो धम्म का जो रास्ता है, द पाथ ऑफ लिबरेशन, वो हम फॉलो करते हैं, जो बाबा साहब ने हमें सिखाया। तो हम उनके शुक्रगुजार हैं और एक सैल्यूट है उनको, उनके काम को। और हम लोग यहाँ पे आके हर साल एक उनको एक डेडिकेशन है हमारा जो है वो डेडिकेट करते हैं बस। हाँ। बाबा साहब के माध्यम से हमें जो धम्म मिला है और खास तौर पे तथागत की जो विचारधारा है, जिन गाथाओं में यहाँ पे कटिबद्ध है, उन गाथाओं को संगीतबद्ध करना और दुनिया के सामने पेश करना, आपको ये बात कैसे महसूस होती है? एक्चुअली जो बुद्धिस्ट म्यूज़िक है ये कोई म्यूज़िक नहीं है, एक मेडिटेशन है। ये हमारा एक थॉट है। क्या बात है। और जो एक एंटरटेनमेंट होता है बुद्धिस्ट म्यूज़िक में, वो ऐसा नहीं होना चाहिए। तो एक नया जनरेशन है, तो मैं ऐसा चाहता हूँ कि बुद्धिज़्म का एक ट्रू वैल्यू है, उसमें एक स्वीटनेस है, धम्मा का स्वीटनेस है, बुद्धिज़्म का स्वीटनेस है। तो एक मेडिटेशन वे से एक अलग ढंग से हम लोग अगर लोगों तक पहुँचाएंगे, आने वाली जनरेशन तक पहुँचाएंगे, तो डेफिनेटली उनको अच्छा लगेगा। क्योंकि लाउड म्यूज़िक करना या वैसे गाने करके ही हम वो धम्म को आगे नहीं लेके जा सकते। धम्म की पीस है वो हमें बरकरार रखनी है। ऐसा दर्शकों हमारे साथ जुड़े हैं यहाँ पे पावा जी, जो इंटरनेशनल लेवल के महागायक है, जो धम्म की गाथाएं संगीतबद्ध करके उनको दुनिया के सामने पेश करते हैं। और उनके माध्यम से ये मेडिटेशन का माध्यम हो सकता है, क्योंकि वो म्यूजिक होता है साइलेंस, और साइलेंस जोन पर चलने वाला म्यूजिक मन शांति दे सकता है। और ऐसी धारणा यहाँ पे पावा जी की है। सर आज के दिन समस्त समाज को, देशवासियों को, देश दुनिया भर के लोगों को तथागत का ये विचार, बाबा साहब का विचार किस प्रकार के आप देना चाहोगे? बस मेरे गाने हैं, सब गाने जो है मेरे, आप सुनिए तो आपको डेफिनेटली एक धम्मा का जो डेप्थ है जी वो सुनने को मिलेगा। जैसे मेरा एक गाना है, पवित्रता जीवन की बनाए रखना, यही धम्म है जनमानस हित में, अंतर मन से जुड़ना, यही धम्म है जी। सर और एक बस जी। तो दर्शकों इतनी ये दर्द महसूस कराने वाली और ख़ुद को यहाँ पे अंतर्मुख करने वाली ये जो गीत है, जो बोली है, जो माध्यम है, ये पावा जी ने हमारे साथ लॉर्ड बुद्धा टीवी चैनल के साथ पेश की है। तहे दिल से आपका शुक्रगुजार हूँ। और दर्शकों देखते रहिए आपका अपना चैनल लॉर्ड बुद्धा टेलीविज़न। सर आप आए और समय यहाँ पे दिया, तहे दिल से आपका यहाँ पे शुक्रगुजार आहे। धन्यवाद। विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आणि या दिवसाच्या अनुषंगानं चैत्यभूमीवरती लाखोच्या संख्येनं जनसमुदाय एकवटला आहे। सोबतच अनेक मान्यवर मंडळी बाबासाहेब आंबेडकरांची या चैत्यभूमीवरती नतमस्तक होत आहेत, अभिवादन करतायत, आदरांजली करतायत। या मालिकेमध्ये आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हुसेनजी दलवाई साहेब आपल्यासोबत जुळलेले आहेत। एकंदरीत जाणून घेऊया सर, देशामध्ये खरं तर बाबासाहेब आंबेडकरांचं हे असणारं संविधान या ठिकाणी धोक्यामध्ये अशा पद्धतीचं हे वातावरण निर्माण झालेलं आहे। हिंदू राष्ट्र म्हणून स्पेशली या ठिकाणी रॅलीज काढल्या जातात, जे की देश धर्मनिरपेक्ष आहे। संविधानाच्या प्रिॲम्बलमध्ये ही तरतूद केलेली असताना सुद्धा हे वातावरण मागील काही वर्षामध्ये होते, काय वाटते सर? एक गोष्ट लक्षात घ्या की बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेली जी घटना आहे त्यासाठी सतत 3 वर्ष त्यांनी मेहनत घेतली। आजारी असून सुद्धा त्यांनी ती हे केली आणि बाबासाहेबांच्यामुळं आपली घटना ही जगातली एक अतिशय सुंदर आणि अतिशय जनतेला न्याय देणारी घटना बनली। आपला देशच असा आहे की एकाच वेळेला महिलांना सुद्धा बिलकुल
मताधिकार देण्यात आला. एकाच वेळेला इथल्या मुसलमानांना मताधिकार दिला गेला, दलितांना दिला गेला, म्हणजे ब्राह्मणेतरांना सगळ्यांना दिला गेला, आदिवासींना दिला गेला. हे सगळे या घटनेचं वैशिष्ट्य आहे. आणि इथे सगळ्यांना मतांचा अधिकार असल्यावर जगात कुठेही घटना अशी बनली नाही. काही लोकांना इन्कम टॅक्स देणाऱ्या लोकांच्या पुरतं मर्यादित होतं, ते बाबासाहेबांनी केलं. त्याची आठवण इथल्या लोकांची आहे. 6 डिसेंबर हा आमच्यासाठी पवित्र दिन आहे. आणि म्हणून म्हणजे बाबासाहेब गेले याचं दुःख आहे त्यावेळेला, कारण लवकर गेले ते. बाबासाहेब 80 वर्षापर्यंत जगले असते तर आणखी काही चांगलं गोष्ट घडली असते. पण बाबासाहेबांची जी शिकवण आहे ती आता सगळ्या ठिकाणी दिली. त्याच्यातून दलितांमध्येच नुसती जागृती निर्माण झाली नाही, तर ओबीसीमध्ये झाली, सर्व समाजात झाली, बहुजन समाजात झाली. आणि हा समाज सुशिक्षित होण्याच्या दिशेने प्रयत्न करतो आहे. त्याला पायबंद घालण्यासाठी याने हे शाळा बंद करतायत, हे नोकऱ्या घालून देत आहेत. गरिबांच्या विरोधात सरकार सध्या सत्तेवर आलेलं आहे आणि त्याला इथे मनुस्मृती आणायची आहे. हे या देशातली घटना बाजूला करायची आणि म्हणूनचं राज्य आणायचं, यासाठी प्रयत्न चालला आहे. आपण सगळ्यांनी या संबंधात सजग राहिलं पाहिजे. मी आमचे परम मित्र रामदासजी आठवलेंना सांगेन की तुम्ही आहात चुकीच्या जागेवर आहात, परंतु किमान इथे येणारी, इतक्या जगातून येणारी जी जनता आहे, गोरगरीब जनता, त्यांच्यासाठी इथे सुविधा काही नाहीत. त्या तुम्ही 25,000 कोटी रुपये याला कुंभमेळ्याला खर्च करणार आहात. 9 लाख करोड रुपयाचं कर्ज महाराष्ट्र सरकारवर आहे. त्यावेळेला तुम्ही 25,000 कोटी तिथे खर्च करताय आणि इथे का नाही करत? आमच्या चंद्रकांत हांडोरेंनी काँग्रेस पक्षाचं सरकार असताना हे सगळं उभं केलं. त्यानंतर इथे काहीच झालेलं नाही. ही स्थिती चांगली नाही. काही इथे लोकांना सुविधा दिल्या पाहिजेत. आणि बाबासाहेबांचा हा जो महापरिनिर्वाण दिन आहे हा सगळ्या ठिकाणी साजरा केला पाहिजे. हा जगामध्ये साजरा होतो, लक्षात घ्या. आणि जग असं म्हणतं की बाबासाहेबांनी जी घटना दिली त्याच्यामुळे या देशामध्ये लोकशाही आहे. ती लोकशाही संपवण्याचं काम या देशामधली RSS लोक करतायत. त्याला आपण पायबंद केला पाहिजे. त्याच्या विरोधी आपल्याला लोकांनी उभं राहिलं पाहिजे. हिंदू मुस्लिम अशा पद्धतीचे वातावरण निर्माण केले जातात. महिलांच्या संदर्भात महिला सुरक्षित नाही आहे. इथला शेतकरी शेतमजूर त्रस्त आहे. शेतकऱ्यांना सुद्धा ते जे काही त्यांचं नापिकी झालेली आहे त्याचं सुद्धा या ठिकाणी बेनिफिट नाही आहे. अशा वातावरणाच्या अनुषंगानं एक विरोधी पक्ष म्हणून आपण काँग्रेसच्या भूमिकेतनं कसे पाहता? अच्छा, मुस्लिमांना विरोध का करतायत की लोकांना नोकऱ्या मिळत नाही त्याची चर्चा करू नका, लोकांना राहायला घरं नाही त्याची चर्चा करू नका, लोकांचं दारिद्र्य वाढतंय त्याची चर्चा करू नका, महागाई वाढते त्याची चर्चा करू नका. हिंदू मुस्लिम ठेवायचं आणि लोकांना फसवायचं, हे फसवणारं सरकार आहे. याच्या इथला मुसलमान या देशातला आहे. बाबासाहेबांनी त्यावेळेला घटना बनवली, त्यांना सगळ्यांना अधिकार दिलेले आहेत. ती घटना आता तोडण्यासाठी सगळे प्रयत्न चालले आहेत, हे लक्षात घ्या. आणि या दिवशी लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे, हिंदू मुसलमानांचा प्रश्न अतिशय चुकीचा प्रश्न आहे. मुसलमान समाजामध्येही दलित समाज आहे, मुसलमान समाजामध्येही OBC समाज आहे, मुसलमान समाजामध्येही आदिवासी समाज आहे. ह्या सगळ्यांना बरोबर घेतलं पाहिजे आणि हे सरकार मुद्दाम ते करतंय, हे लक्षात घेतलं पाहिजे. सर, थोडंसं या अनुषंगाने आपल्याला मांडणी करावं लागेल. आजचा महापरिनिर्वाण दिवस 69वा या ठिकाणी आपण अभिवादन करताना तमाम देशवासियांना, महाराष्ट्राच्या लोकांना आणि जे उपेक्षित शोषित घटक आहेत त्यासाठी बाबासाहेबांच्या विचारधारेतनं कुठला सम्यक संकल्प, कुठला संदेश दिला गेला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या देशाची घटना असल्यामुळं मी कुठे नाही कुठेतरी तो दलित समाजातला, आदिवासी समाजातला, खालच्या समाजातला माणूस रस्त्यावर येतो आणि बोलतो माझ्यावर अधिकार, मला अन्याय करू नका, माझे हे अधिकार आहेत. हे अधिकार बाबासाहेबांनी दिलेले आहेत. ते अधिकार तसेच राहिले पाहिजे, यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. आणि बाबासाहेबांची आठवण, या देश जर मजबूत ठेवायचा असेल तर बाबासाहेबांचं स्मरण करून, घटनेला पवित्र मानून या घटनेच्या विरोधात जे करतील त्यांचे हात छाटण्याचं काम केलं पाहिजे.
हक्कही मागून मिळत नसतात, ते आम्हाला झगडून आणि लढवून घ्यावं लागतात. अशा पद्धतीची बाबासाहेबांची शिकवण आजच्या दिवशी नक्की या ठिकाणी आठवणीमध्ये राहते आणि त्याच अनुषंगानं आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं थेट जे प्रक्षेपण सुरू आहे लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनचं चैत्यभूमी मुंबईवरनं या ठिकाणी आजच्या महापरिनिर्वाण दिवसाच्या निमित्तानं त्या अनुषंगानं आपल्याला सातत्यानं बाबासाहेबांचे विचार जाणीव करून देण्याचा प्रयत्न होतो आहे. बघत राहा तुमचं आमचं हक्काचं एकमेव चॅनल लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन, कॅमेरामॅन विकास जीवनेसह. दर्शकांनो, जय भीम नमो बुद्ध. आपण पाहताय लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनचं हे सीधा प्रसारण आहे. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. आत्ता या ठिकाणी भिक्खू संघ मुंबईच्या वतीनं ही प्रचंड भिक्खूंची रॅली या ठिकाणी सुरू आहे. आपण काही भिक्खू लोकांसोबत या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आज आहे 69वा महापरिनिर्वाण दिवस आणि या दिवसाच्या निमित्तानं आपण काही भिक्खू लोकांसोबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्यांच्या माध्यमातून खरं तर ही रॅली शेकडो भिक्खूगण देशभरातून या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि त्या सर्वांना आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि या रॅलीच्या समवेत जी मंडळी आपल्याला जाणवते आहे, आपण पाहू शकता हातामध्ये पंचशील ध्वज घेऊन या ठिकाणी समस्त पीत वस्त्रधारी भिक्खूगण या ठिकाणी देशभरातून एकवटलेले आहेत. वेगवेगळ्या राज्यातनं सुद्धा भिक्खू लोक या ठिकाणी आलेले आहेत. नुकतंच बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी अभिवादन करून हे सर्व भिक्खूगण या ठिकाणी बाहेर पडत आहेत. आपण पाहू शकता एकंदरीतच ही सर्व भिक्खू जे आहेत या ठिकाणी थांबलेले होते आणि ते सर्वजण महामानवाला अभिवादन करून या ठिकाणी बाहेर निघतायत. भीमा तुझ्या जन्मामुळे खऱ्या अर्थानं ही जी उपलब्धी या ठिकाणी होते आहे, अनेक भिक्खूंच्या माध्यमातून आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. अनेक मान्यवर लोक आपल्यासोबत जुळत आहेत. आपण थेट प्रक्षेपण करतो आहोत लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन, जे देशातलं पहिलं बुद्धिस्ट आणि आंबेडकराईज TV चॅनल आहे. देशातल्या 22 राज्यामध्ये ज्याचं हे सीधं प्रक्षेपण या ठिकाणी सुरू आहे. आज चैत्यभूमीवरनं आपण या ठिकाणी जाणून घेत आहोत. आता सध्या आहोत आम्ही चैत्यभूमीच्या या प्रवेशद्वारापाशी आणि या ठिकाणी अनेक मान्यवर दिवसभरातनं या उद्धारकर्त्याला या ठिकाणी अभिवादन करून गेलेले आहेत. लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनचं हे सीधं या ठिकाणी प्रसारण चालू आहे चैत्यभूमी दादर या ठिकाणाहून आणि आपण अनेक भिक्खू लोकांना या ठिकाणी बघू शकता. अभिवादन करून या ठिकाणी अनेक भिक्खूगण या ठिकाणी बाहेर पडत आहेत. जी रॅली या ठिकाणी निघालेली होती या परिसरातनं आणि महामानवाला अभिवादन करून या ठिकाणी ही सर्व भिक्खूगण या ठिकाणाहून जात आहेत. लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनचं हे थेट प्रक्षेपण आहे लॉर्ड बुद्ध TV चॅनलसाठी. मी प्राध्यापक गजेंद्र गवई आणि आपण काही भिक्खू लोकांना सुद्धा या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण थोडंसं इकडे येऊया की कशा पद्धतीनं ही रॅली या ठिकाणी सुरू होती. काही मान्यवर आपल्यासोबत जुळलेले होते आणि एकंदरीतच आज दिवसभरामधले हे क्षणचित्र आम्ही आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करत आहोत. आणि या ठिकाणी ही जी भीमज्योत या ठिकाणी प्रज्वलित आहे. सदैव आपण पाहू शकता हा अशोक स्तंभ जो या ठिकाणी उभा आहे आणि ही प्रेरणा स्मृती या ठिकाणी देते आहे. आणि ही ज्योतसुद्धा आपण पाहू शकता. हे अशोक स्तंभ जो आहे अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी आहे आणि या अशोक स्तंभाला मानवंदना अभिवादन या ठिकाणी लोक करतायत. आपण या अनुषंगानं जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहोत. तर आणि त्याच पद्धतीनं लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनचं हे सीधं प्रक्षेपण आपण आहे. या ठिकाणी बघू शकता ही ज्योत या ठिकाणी सतत तेवत या ठिकाणी राहते आहे आणि म्हणून या अनुषंगानं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की आज चैत्यभूमी या ठिकाणी 69वा या ठिकाणी महापरिनिर्वाण दिवस आहे. अभिवादन करण्यासाठी देश दुनियाभरातनं या ठिकाणी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळीसह प्रचंड जनसमुदाय या ठिकाणी 20 ते 25 लाखापेक्षा जनसमुदाय देशभरातनं या ठिकाणी एकवटलेला आहे. हे आपण या ठिकाणी जाणू शकतो आणि अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी इथली जी स्वच्छता आहे ती स्वच्छता दूत फाउंडेशन म्हणून या ठिकाणी यांच्या माध्यमातून आपण पाहू शकतो ही स्वच्छता ठेवण्याचं काम करते आहे. बृहन्मुंबई महानगरपालिका यांचा हा स्वच्छता विभागाबरोबरच स्वच्छता दूत फाउंडेशन नावाची ही संघटना या ठिकाणी काम करते आहे आणि त्या अनुषंगानं या स्वच्छतेची मोहीम करून बाबासाहेब आंबेडकरांना एक वेगळ्या प्रकारचं अभिवादन करण्याचं काम या ठिकाणी होते आहे. आणि म्हणून लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन या ठिकाणी दरवर्षी हे थेट प्रक्षेपण या ठिकाणी करत असते. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामॅन विकास जीवनेसह ही क्षणचित्र आम्ही तुम्हाला या ठिकाणी TVच्या स्क्रीनवरती दाखवण्याचा प्रयत्न करत राहू. तुम्ही जर या ठिकाणी लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजन आपल्या मोबाईलमध्ये पाहू इच्छित असाल तर प्ले स्टोअरमध्ये जाऊन या ठिकाणी बुद्धा प्ले नावाचं ॲप तुम्ही आत्ताच डाउनलोड करा आणि हा थेट लाईव्ह कार्यक्रम तुम्ही तुमच्या मोबाईलवरती कुठेही असाल
त्या ठिकाणी बघू शकता आणि तुम्हाला लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन कुठेही कधीही प्रवासातसुद्धा बघता येईल. डाउनलोड करा प्ले स्टोअरमध्ये बुद्धा प्ले नावाचं ॲप आणि यूट्यूब किंवा इतर सोशल मीडियाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती. दर्शकांनो, जय भीम नमो बुद्धा. आपण पाहत आहे लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं हे सिद्ध प्रसारण लाईव्ह कार्यक्रम आहे. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. आता आपण आहोत चैत्यभूमी दादर. आज 6 डिसेंबर विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि या दिवसाच्या अनुषंगाने आपण पाहू शकता ज्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना अग्निदाह देण्यात आला होता, अग्निसंस्कार करण्यात आलेला होता, ते हे ठिकाण आहे जे या ठिकाणी स्तूप आहे चैत्यभूमीचं. आणि या ठिकाणी आपण पाहतो आज देश दुनियाभरातनं या ठिकाणी लाखोच्या संख्येनं आपल्या उद्धारकर्त्याला, या देशाच्या संविधान निर्मिताला, शिल्पकाराला अभिवादन करण्यासाठी लोक या ठिकाणी येत आहेत. आपण पाहू शकता गेल्या 3 दिवसापासून खऱ्या अर्थानं या ठिकाणी ही सारखी कतार, ही लाईन सुरू आहे अभिवादन करण्यासाठी. आणि हे क्षणचित्र आपण दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहोत लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या माध्यमातून. अनेक लोकांना सुद्धा आपण या अनुषंगानं या ठिकाणी सोबत जोडण्याचा प्रयत्न करणार आहोत. जी लोक या ठिकाणी अनेक घंट्यापासून, अनेक तासापासून या ठिकाणी जुळलेली आहे आणि जी लोक खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांना हे अभिवादन करण्यासाठी आलेले आहेत. आणि अनेक लोकांना आपण या ठिकाणी त्यांना जाणून घेण्याचा प्रयत्न नक्की करणार आहोत. ही प्रचंड मोठी रीग या ठिकाणी आहे. 10 किलोमीटरपेक्षा जास्त ही या ठिकाणी ही रीग आपल्याला लक्षामध्ये येईल आणि आपण या अनुषंगानं काही लोकांमध्ये जाण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्या अनुषंगानं आपण काही महिलांना सुद्धा जाणून घेणार आहोत. आई जय भीम. कुठून आला? आम्ही बुलढाणा जिल्ह्यात बुलढाणा. कोणतं गाव? लोणार तालुक्यात. लोणारचं आर्डव्हिडिओ. काय नाव तुमचं? सुनीता राजेश मोरे. जी, सुनीता राजेश मोरे. आणि बुलढाणा जिल्ह्यातनं सुद्धा अनेक लोक या ठिकाणी आलेले आहेत. आपण पाहू शकता अनेक लोकांना आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं हे थेट प्रक्षेपण आहे. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामॅन विकास जीवनेसह या चैत्यभूमीवरनं आपण आहोत आणि अनेक लोकांना, प्रत्येक वयातले लोक अभिवादन करण्यासाठी महामानवाला या ठिकाणी आलेले आहेत. हे थेट प्रक्षेपण लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं देशाच्या 22 राज्यामध्ये आपण हे पाहतो आहे. अनेक लोकांना जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करतो. तरुणापासून म्हाताऱ्यापर्यंत आणि लहान लेकरांपासून वेगवेगळ्या वयाची लोक गेल्या अनेक घंट्यापासून या 10 किलोमीटरपेक्षा जास्त या असणाऱ्या रांगेमध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. आपण पाहू शकता हे लहान लहान लेकर आहेत. जय भीम. जय भीम. कुठून आली माय? सुरत. सुरतवरून आले. आपण पाहू शकता हे छोटेसे लेकर आहेत. जय भीम. कुठून आलात? सुरत. काय नाव? जय भीम. पूजा. पूजा. जी. आपण पाहू शकता कुठून आलात? सुरतून आलेले. सुरतवरून आलेले आहात. कुठून आलात? सुरत. सुरत. म्हणजे परराज्यातनं सुद्धा या ठिकाणी सुरतवरनं सुद्धा लोक आलेले आहेत. UP, MP, बिहार, पंजाब राज्यातनं सुद्धा, देशाच्या प्रत्येक राज्यातनं या ठिकाणी लोक आलेले आहेत. आणि लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं हे सिद्ध थेट प्रक्षेपण आपण पाहता चैत्यभूमीच्या या ठिकाणी आपण आहोत आणि ही रांग 10 किलोमीटरपेक्षा जास्त आहे. अनेक घंट्यापासून लोक या रांगेमध्ये लोक सहभागी झालेले आहेत. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणजेच अर्थात आमचा उद्धार करता, या मसीहाला अभिवादन करण्यासाठी लोक या ठिकाणी देशभरातनं एकवटलेले आहे. अनेक लोक या ठिकाणी येत आहेत. अनेक महिला या ठिकाणी अभिवादन करतायत. तू इतकं दिलं आम्हा, हे कधी सरावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं. खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी पूर्ण जगभरातनं, देशभरातनं लोक या ठिकाणी आलेले आहेत. अनेक वयाचे लोक या रॅलीमध्ये नव्हे तर या रांगेमध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आपल्या उद्धारकर्त्याला अभिवादन करण्यासाठी. लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं हे थेट प्रक्षेपण आहे. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामॅन विकास जीवनेसह. आपण पाहू शकता काही मुलीसुद्धा आहेत. ताई जय भीम. जय भीम. कुठून आली? कळव्यातून. कळव्यावरून आली. काय नाव तुझं? जुनाली राजाराम सावंत. तू कुठून आलीस? कळव्यावरून. कळव्यावरून आला. किती जणी आलात तुम्ही? तिघी. तिघी जणी आलात. तू? मी कल्याणवरून आले. कल्याणवरून. काय नाव तुझं? भारती निकाळजे. अच्छा, कशासाठी आली? बाबांचं दर्शन. बाबांचं दर्शन. दर्शन झालं तर काय होतंय? खूप मनाला शांती वाटते. शांती मिळते, वर्षभर प्रेरणा राहते. हो. माय कुठून आलात? जय भीम. जय भीम. नाव काय तुमचं? कुठून आलात? चला पुढे चला. नाव सांगा. सुरेखा अनिल गायकवाड. कुठून आलात? कल्याणवरून. कल्याणवरून. तुम्ही? कल्याणावरून. अच्छा, किती लोक आलात कल्याणवरून? आम्ही 5-6 जण आलो. 5-6 जण आलेत. जालना. जालन्यावरून आलात. काय नाव? अलका रमेश खरात. जी, खरात ताई. क्या बात. जय भीम नमो बुद्धाय. माझं नाव काजल राजू रोकडे आहे. कुठून आलीस? चेंबूरवरनं. चेंबूरवरनं. पाहू शकता प्रत्येक वयातले लोक या रांगेमध्ये आहेत. घंट्यापासून या ठिकाणी ही लोक एकवटलेली आहे, अभिवादन करतायत. बघ तिकडे. जय भीम. काय नाव तुझं? मान्यता. मान्यता. जी.
आपण पाहू शकता दर्शकांनो, लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं हे थेट प्रक्षेपण आहे. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. समता सैनिक दलाची तटस्थ या ठिकाणी महिलासुद्धा ही ड्युटी या ठिकाणी करत आहेत आणि एक आपल्या महामानवाला अभिवादन करण्याचं काम महिलांच्या माध्यमातून होतं आहे. आपण पाहू शकता हातामध्ये भावसुमणे आणि अगरबत्ती मोमबत्ती या ठिकाणी प्रज्वलित करण्यासाठी लोक निघालेले आहेत. जय भीम. कुठून आलात? नाशिकहून काय नाव? दिलीप मुंजाज इंगोले. कसं वाटतं तुम्हाला आता? एकदम छान वाटतं. मी दरवर्षी येत असतो. हो अच्छा, परिवारासह? दरवर्षी हो परिवारासहित. तुम्ही कुठून आलात? नाशिक तुमच्या मिसेस आहेत क्या बात आहे. जी. कसं वाटतं ताई? छान एकदम. जी. बाबासाहेब आंबेडकरांना वर्षभरात एकदा तरी या ठिकाणी अभिवादन करावं, नतमस्तक व्हावं त्या महामानवाच्या प्रती, ज्या महामानवानं आम्हाला खरं जीवन दिलेलं आहे, हा आमचं या ठिकाणी गुलामीतनं आम्हाला बाहेर काढलेलं आहे, हे स्वातंत्र्य आम्हाला बाबासाहेबांनी दिलेलं आहे, संविधान या देशाला दिलेलं आहे आणि अशा या संविधान निर्मात्याला आणि त्या शिल्पकाराला आपण अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी ही मंडळी या ठिकाणी पूर्ण देशातनं विविध राज्यातनं या ठिकाणी हे लोक आलेले आहेत आणि हे अभिवादन होते आहे महामानवाला. आपण पाहू शकता अशा पद्धतीनं हे अभिवादन या ठिकाणी होते आहे आणि काही लोकांसोबत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. ताई कुठून आला? जय भीम. मी चिपळूणमधून आले. चिपळूण. काय नाव? अपेक्षा कदम. अच्छा, कसं वाटतंय? मस्त एकदम किती वाटतं. वेळापासून आहे लाईन मध्ये? आम्ही 10 वाजल्यापासूनच. 10 वाजेपासून आहेत. काय नाव तुझं? अनुज. अच्छा, कसं वाटतं तुला? चांगलं. जी. कुठून आलीस? चिपळूण. चिपळूण. कसं वाटतंय? चांगलं वाटतं. अच्छा, ठीक आहे. आपण पाहू शकता प्रत्येक वयातले लोक या रॅलीमध्ये आहे. जय भीम सर. आपण पाहू शकता की प्रत्येक रॅलीतले लोक या ठिकाणी आहेत. काय नाव? हां जय भीम सर. जी. कुठून आलात? मी 5 वाजेपासून मी सकाळी 5 वाजता रांगेमध्ये आहो. जी जी. हा. किती घंटे होत आहेत आता? मग आता 2 वाजले. 5 वाजेपासून तर जी जी जी. चला बोला बोला पटकन. 5 वाजेपासून तर 2 वाजेपर्यंत किती घंटे काय नाव आहे झाले. तुमचं? प्रीतमजी शिरसाट, कुठून आलात? निंबोरा, जी भेंडवळ, तालुका जळगाव, जामोद, जी. जिल्हा बुलढाणा. चला ठीक आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्राच्या नव्हे तर देशातल्या प्रत्येक राज्यातनं, जिल्ह्यातनं, गावागावातनं लोक या ठिकाणी आलेले आहेत. 8-8, 10-10 तास होत आहेत ही सर्व मंडळी या रॅलीमध्ये आहे, या अभियान रॅलीमध्ये आहे आणि ही संपूर्ण रांगच आपण या ठिकाणी लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनच्या वतीनं कव्हर करतो आहोत की लोकांना जे या ठिकाणी महसूस होते आपल्या उद्धारकर्त्याला बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करताना. लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं हे थेट प्रक्षेपण आहे. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. आपल्यासोबत विकास जीवने आहेत. अनेक वयातले लोक या ठिकाणी जुळलेले आहेत. ताई जय भीम. जय भीम. कुठून आलात? गवंडीहून. गवंडीवर. कसं वाटतंय? चांगलं कशासाठी वाटतं. आलात? दर्शन घ्यायचं. दर्शन घेण्यासाठी. काय होतं दर्शन घेतल्यानं? चांगलं वाटतं. जी जी जी. आपण पाहू शकतो की बाबासाहेबांचं दर्शन करण्यासाठी, अभिवादन करण्यासाठी, या उद्धारकर्त्याला जाणून घेण्यासाठी ही मंडळी पूर्ण देशभरातनं, विविध राज्यातनं, गावातनं या ठिकाणी आलेले, महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातनं, गावातनं लोक या ठिकाणी आहेत. आपल्या अभिवादनकर्त्यांना या ठिकाणी खऱ्या अर्थानं हे नतमस्तक होण्यासाठी लोक या ठिकाणी आलेले आहेत. आपण पाहू शकता ही संपूर्ण लाईन आम्ही कव्हर करण्याचा प्रयत्न करतोय. लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं हे थेट प्रक्षेपण आहे. प्राध्यापक गजेंद्र गवईसह विकास जीवने अनेक वयातले लोक या संपूर्ण रांगेमध्ये या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आहे. चैत्यभूमीपासून म्हणजे ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा स्मृतीस्थळ आहे त्या ठिकाणाहून आम्ही हे कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. ही संपूर्ण रांग कतार आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे आणि समता सैनिक दलांच्या सगळ्या महिलांची तुकडी या ठिकाणी हे संरक्षण देण्यासाठी उभी आहे. गेल्या 12-12 तासापासून ह्या महिला सगळ्या ड्युटी करतायत. आपण पाहू शकता वेगवेगळ्या वयातल्या महिला बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती ही कृतज्ञता व्यक्त होते आहे. समता सैनिक दलाच्या महिला सुद्धा आहे, पोलीस प्रशासन आहे. लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं हे संपूर्ण देशामधलं हे टेलिकास्ट या ठिकाणी सुरू आहे, लाईव्ह सुरू आहे. प्राध्यापक गजेंद्र गवईसह आपण बघू शकता की अतिशय शिस्तबद्धतेने हे लोक अनेक घंट्यापासून या ठिकाणी येत आहेत आणि ह्या सगळ्या प्रक्रियेला आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. विविध वयातील लोक या ठिकाणी महामानवास अभिवादन करण्यासाठी या मुंबईच्या चैत्यभूमीवरती एकवटलेली आहे आणि या सर्वांना आपण जाणून घेण्याचा नक्कीच प्रयत्न करतो आहोत. आणि आता आपण या चैत्यभूमीच्या परिसरातनं थोडं बाहेर आलेलो आहोत. आपण पाहू शकता या ठिकाणी समता सैनिक दलाची लोक अतिशय ड्युट्या करतात, 12-12 तासाच्या उभे आहेत. कारण समर्पण हे जीवन आहे. ज्या बाबासाहेबांना आम्हाला उभं राहण्याची ताकद दिली, शक्ती दिली, त्याच बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी समता सैनिक दलाची ही प्रचंड मंडळी या ठिकाणी अशा पद्धतीनं अभिवादन करतायत आणि आपला वेळ जीवनातला देत आहेत आणि ही शिस्तबद्धता, ही डिसिप्लिन जाणून घेण्याचं काम करतात. आपण अनेक काही लोकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. पाहू शकता या ठिकाणी वही पेन अभियान या ठिकाणी राबवलं जात आहे आणि या पद्धतीनं विविध उपक्रमाच्या माध्यमातून एक वही एक पेन म्हणजे खरं तर या ठिकाणी मोमबत्ती, अगरबत्ती ह्या ज्या गोष्टी आपण करतो त्यापेक्षा एक वही आणि पेन जर आपण दिला तर मुलांना शिक्षणासाठी त्याचा फायदा होईल. पेन लिहिण्यासाठी उपयोगामध्ये येईल आणि ज्या पेनानं खऱ्या अर्थानं बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण देशाला उचललेलं आहे ती पेनाची ताकद या वहीच्या माध्यमातून, पेनाच्या माध्यमातून हे अनोखं अभियान
या ठिकाणी होतोय. एक वही आणि एक पेन अशा पद्धतीचं हे महामानव प्रतिष्ठानच्या वतीनं हा उपक्रम या ठिकाणी होतो आहे आणि येणाऱ्या लोकांना या ठिकाणी खऱ्या अर्थाने एक वही पेन या ठिकाणी देण्याचा प्रयत्न होतोय, जेणेकरून बाबासाहेबांचं जे काही शिक्षणावरती लक्ष केंद्रित होतं, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, तो मूलमंत्र या अभियानाच्या माध्यमातून या ठिकाणी देण्याचा प्रयत्न होतोय. आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय कशा पद्धतीचं अभियान असतं थोडक्यामध्ये. जय भीम. माझं नाव सागर धुरंधर आहे. जी हां, अध्यक्ष आहे राजू झनके. जी हां, व एक पेन आणि एक वही हे 10 वर्षापासून चाललेलं आहे. बरं. खूप चांगलं आहे ऑपरेशन आहे यांचं. ठीक आहे. आणि आज हे बरंच पब्लिक म्हणजे सहमानता आहे. आंबेडकर साहेब पण सहमानता, भीमराव आंबेडकर साहेब, आनंदराव आंबेडकर लोकांचा प्रतिसाद साहेब. कसा मिळतोय? खूप चांगलं आहे. खूप चांगलं आहे. जी हां, मला असं वाटतं की फुलं किंवा मेणबत्त्या अगरबत्त्या ह्या न आणण्यापेक्षा, हां, एक म्हणजे वही आणि एक पेनाला पेन. जेवढा पैसा लागतो तशा पद्धतीने जर या ठिकाणी तुमच्या संस्थेला मदत केल्या गेली, बरोबर. सहकार्य केलं गेलं, तर तुम्हाला अजून काही विद्यार्थ्यांना हो, हो, या हो, ठिकाणी हो. हे वाटप करता येईल. गोरगरिबाने कुठं गरिबाच्या लेकरांना सुद्धा. पूरग्रस्त गोरगरिबांनी आश्रमशाळेमध्ये हे सगळे वाटप होते. जी हां, काय नाव काय सांगाल? सुनील वाकोडे. एक वही पेन अभियान 10 वर्षापासून आमचा संकल्प चालू आहे आणि गरीब आर्थिक गरजू विद्यार्थ्यांना आपण मदत करतो. आणि जो ओला दुष्काळ जो झाला होता त्याच्यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या मुलांचं नुकसान झालेलं आहे. त्यासाठी आम्ही पण आर्थिक मदत केलेली आहे. हे वही पेन अभियान पूर्ण भारतात आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही अभियान राबवतो. तर एक वही एक पेन या अनोख्या उपक्रमाच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला, कारण शिक्षण हे वाघणीचं दूध आहे आणि जो हे प्राशन करीत तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही, हे बाबासाहेब आंबेडकरांचं ब्रीद वाक्य या ठिकाणी लोकांनी शिरस्वंदनीय मानलेलं आहे. आणि त्या अनुषंगानं या प्रतिष्ठानच्या वतीनं, महामानव प्रतिष्ठानच्या वतीनं हा उपक्रम चैत्यभूमीच्या परिसरामध्ये राबवला जाते. आपण भरभरून सगळ्या लोकांनी या प्रतिष्ठानला आर्थिक सहयोग दिला पाहिजे, जेणेकरून भविष्यातल्या आपल्या मुलांना अशा पद्धतीचं योगदान या ठिकाणी नक्की शिक्षणासाठी होईल. लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनचं हे स्पेशल कव्हरेज आहे. आपण पाहू शकता या ठिकाणी की अनेक लोक या ठिकाणी विविध वयातले आहेत. बँड्रावर काय नाव? आदर्श. आदर्श, कसं वाटतं तुला? खूप मस्त. तुझं नाव काय ग बाई? तन्वी. कुठून आलीस तू? बँड्रा. कसं वाटतं तुला त्या ठिकाणी? दरवर्षी हां जाते? हो. अच्छा, बाबासाहेब कोण आहे? काय केलं बाबासाहेब? संविधान लिहिलं आहे. संविधान लिहिलंय. अच्छा, तुला हक्क अधिकार कोणी दिले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. दर्शकांनो, आपण पाहू शकता काही लोकांना जाणून घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. प्रत्येक वयातले लोक या रांगेमध्ये आहेत. गेल्या 3-4 दिवसापासून ही सलग लाईन सुरू आहे आणि त्या लाईनीच्या माध्यमातून आपण पाहू शकता अनेक वयाचे लोक या प्रक्रियेमध्ये या ठिकाणी आहेत. त्यांना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. जय भीम. ॲडव्होकेट जितेंद्र कांबळे, पुणे. कसं वाटते सर? चला चला. बाबासाहेबांच्या या चैत्याला आज या ठिकाणी वंदन करत आहोत आणि या ठिकाणी आम्ही जेव्हा वंदन करून जातो तेव्हा एक स्फूर्ती घेऊन जातो, ऊर्जा घेऊन जातो. संजना मुकेश जाधव, कल्याणवरनं आलो आम्ही. आपण पाहू शकता खरं तर लोक या ठिकाणी चॅनल सोबत बोलण्याच्या प्रयत्नामध्ये आहे, पण आपल्याला जय भीम लाईनचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. काही लोकांना जाणून घ्यायचं आहे. सर्वात मोठं नातं हे माझा आजोबा बी बाबासाहेब बाबा बोलायचे, माझे वडील बी बाबा बोलायचे, मी बी बाबा बोलतो, माझे पूर्वी बाबा बोलतील, त्यांचे पूर्वी बाबा बोलतील. असं नातं कुठंच होऊ शकत नाही. क्या बात आहे. मा आबा म्हणे बाप, मा बाप म्हणे बाप, मीही म्हणतो बाप, माहे पोरग म्हणते बाप, असं शोधून पहा जगात, असं आहे का कुणाचं कुणाशी माया भीमासारखं नातं. खरं तर लोक नतमस्तक होत आहेत या ठिकाणी, ज्या ठिकाणी आमच्या उद्धारकर्त्याला हा अग्निदाह दिला होता. आज 69वा महापरिनिर्वाण दिवस बंधुजनो या ठिकाणी होतो आहे आणि त्या अनुषंगानं आपण पाहू शकता की जगभरातल्या, देशभरातल्या, महाराष्ट्रातल्या गावागावातले लोक या ठिकाणी येत आहेत, अभिवादन करतायत. आपण पाहू शकता 10 ते 15 किलोमीटरपेक्षा जास्त ही लाईन या ठिकाणी आहे आणि 8-10 घंट्यापासून लोक या लाईनमध्ये उभे आहेत आणि चालतायत पावलोपावली पुढे आपल्या महामानवाला, उद्धारकर्त्याला अभिवादन करण्यासाठी. लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज या ठिकाणी आहे आणि आपण पाहू शकतो पावलोपावली आणि जागोजागी समता सैनिक दलांच्या महिलांची तुकडी सुद्धा या ठिकाणी कटिबद्ध आहे, ज्या ड्युटी करतायत 12-12 तास. कारण हे समर्पण आहे समाजाच्या प्रती, हे समर्पण आहे आम्हाला आमच्या लोकांच्या प्रती. खरं तर या ठिकाणी ही डिसिप्लिन, ही शिस्त असली पाहिजे आणि खरं तर पोलीस प्रशासन सुद्धा करू शकणार नाही अशा पद्धतीनं हे काम या ठिकाणी समता सैनिक दलाच्या माध्यमातून होते. भीमरावजी आंबेडकर साहेब यांचं मार्गदर्शन या समता सैनिक दलाच्या माध्यमातून आहे आणि एकंदरीत आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. घाटकोपर. अच्छा, कसं वाटतं? काय नाव आहे? माझं नाव पौर्णिमा आहे. कसं वाटतं? दरवर्षी येत राहता? हो. अच्छा, किती वेळ झाले तुम्ही लाईन मध्ये आहात? मी 18. किती
तास झाले लाईन म्हणजे मी 12.5 घंटे 12.5 तास झाले. पाहू शकता 12.5 तास झालेत या लाईनमध्ये या माऊली उभ्या आहेत आणि बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी हा असणारा अट्टाहास आहे. कारण ज्या ठिकाणी आमचा महामानव या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांचं हे अंतिम संस्कार झालेले आहेत ती चैत्यभूमी या भूमीवरती ही लोक या ठिकाणी येत आहेत. बंधुजन हो, लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज या ठिकाणी आहे. लाईव्ह थेट प्रक्षेपण सुरू आहे. मी प्राध्यापक गजेंद्र गवई आपल्याला काही लोकांसोबत जोडण्याचं काम या ठिकाणी करतोय. पोलीस प्रशासनासह समता सैनिक दलाचे कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी सैनिक या ठिकाणी हे संरक्षण देण्याचं काम करतात. ही शिस्तबद्धता ही डिसिप्लिन पाळण्याचं काम या ठिकाणी होते आहे. लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनच्यासाठी आपण कॅमेरामॅन विकास जीवनेसह अनेक लोकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत. वेगवेगळ्या राज्यातनं वेगवेगळ्या ठिकाणाहून लोक या ठिकाणी येत आहेत आणि पावलोपावली पुढे जातात. 8-8, 10-10 किलोमीटरची ही लाईन गेल्या 2-3 दिवसापासून सुरू आहे आणि अभिवादन करतायत बाबासाहेब आंबेडकरांना, नतमस्तक होत आहेत या ठिकाणी महामानवाला. आपण पाहू शकता डोक्यावरती ओझा असून सुद्धा आई कुठून आलात? आम्ही नाशिक रोडून आलो, जेर रोडून. जी, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. नाव सांगाल? पुष्पा मधुकर सोनवणे. अच्छा, काय होणार आहे? तुम्ही बाबासाहेबांचं अभिवादन करतायत. बाबासाहेबांनी आपल्याला एवढं चांगलं शिकवलं, शिक्षणाचं प्रोत्साहन केलं, आपल्याला एवढ्या फॅसिलिटी दिल्या, एवढे शिकले, एवढं रक्ताचं पाणी केलं, आपल्या समाजाची त्यांनी उन्नती केली. तसा माणूस कधीच होणार नाही. म्हणजे ही कृतज्ञता जी कृतज्ञता व्यक्त होते आहे. महामानवाला अभिवादन लोक करतायत, शब्दाने करतायत, गीताच्या गाण्याच्या माध्यमातून सुद्धा लोक या ठिकाणी अभिवादन करण्याचा प्रयत्न करतायत. लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज आहे. मी प्राध्यापक गजेंद्र गवई आणि आपण पाहू शकता चैत्यभूमीवरनं ही 8-8, 10-10 किलोमीटरची कतार लाईन 12-12 तास झालेत लोक लाईनमध्ये आहेत. एक पाऊल या ठिकाणी पुढे जात आहेत आणि एवढी मोठी प्रचंड आत्मविश्वास आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रती असणारी ही कृतज्ञता व्यक्त होताना दिसते. जगातल्या, देशातल्या आणि खरं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावखेड्यातनं लोक या ठिकाणी लाखोच्या संख्येनं या मुंबईमध्ये दाखल झालेली आहे. कारण आज आहे 6 डिसेंबर. विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या प्रती त्यांनी दिलेल्या संविधानाच्या प्रती ही कृतज्ञता या ठिकाणी व्यक्त आहे. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर जर नसते तर हा विचार लोक करतायत आणि म्हणून दे आर बिकॉज वी आर. बाबासाहेब नसते तर कदाचित आम्ही नसतो आणि म्हणून ते आहेत म्हणून आम्ही आहोत. ही अस्तित्वाची जाणीव या देशातल्या प्रत्येक शोषित वंचित पीडित घटकाला, महिलांना या ठिकाणी होते आहे. आणि म्हणून ही किलोमीटरची लाईन या ठिकाणी आपण पाहू शकता 10-15 किलोमीटरची लाईन या ठिकाणी होते आहे. आणि त्या अनुषंगानं लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज आहे. आपण प्राध्यापक गजेंद्र गवई सोबत या ठिकाणी आपण लोक जुळलेले आहात. काही लोकांना आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. लहान लेकरांना घेऊन लोक लाईनमध्ये आहे. दादा जय भीम. जय भीम. कुठून आलात? आम्ही जळगावहून आलोय. अच्छा, हे बाळ आणि तुम्ही किती वेळापासून लाईनमध्ये आहात? आम्ही रात्री 2 वाजेपासून लाईनमध्ये उभे आहेत. रात्री 2 वाजेपासून लाईनमध्ये आहात? हो. आणि किती लोक आले जळगाववरून? जळगावहून आम्ही 26 लोक आलेत. अच्छा, काय वाटतं? समाधान होते तुम्हाला आता बाबासाहेबांचं दर्शन झाल्यानंतर? हो, समाधान वाटतंय. क्या बात आहे. दरवर्षी येत राहताय? हो, दरवर्षी येतात. जी, नाव सांगाल? अविनाश शंकर माने. जी, अविनाश माने आपल्यासोबत जुळले होते. आपण पाहू शकता गेली रात्रीच्या 12 वाजेपासून काही लोक या लाईनमध्ये आहेत. बंधुजनो, विचार आणि चिंतनीशी विषय आहे की बाबासाहेबांच्या प्रती एवढा मोठा प्रचंड आत्मविश्वास आणि बाबासाहेबांच्या प्रती असणारा लोकांचा खऱ्या अर्थाने ही कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना आपण आज या ठिकाणी जाणून घेऊ शकतो. लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज आहे. वेगवेगळ्या वयातले लोकसुद्धा या लाईनमध्ये सहभागी झालेले आहेत. जे लोक आपल्या उद्धारकर्त्याला बाबासाहेबांना अभिवादन करण्याच्यासाठी आजच्या दिवशी अर्थातच महापरिनिर्वाण दिवस 6 डिसेंबर या दिवशी जगभरातनं, महाराष्ट्राच्या हर एक गावागावातनं, तहसील जिल्ह्याभरातनं लोक या ठिकाणी येत आहेत. तुम्ही पाहू शकता ही पुस्तकं या ठिकाणी लोक घेत आहेत. अभिवादन करण्यासाठी लोक या ठिकाणी जात आहेत बाबासाहेब आंबेडकरांना. अनेक लोकांना जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. जय भीम. काय नाव तुझं? आयशा. कुठून आलीस? मी इथंच राहते गोवंडीला. कसं वाटतंय? दरवर्षी येत राहते? हर वर्षी लहानपणापासून येतो आम्ही. लहानपणापासून येतेस? पूर्ण फॅमिली गोवंडीच. अच्छा, पूर्ण फॅमिली आहे. तू कुठून आलीस? गोवंडीवरून आली. आपण पाहू शकता की सगळ्या वयातले लोक या ठिकाणी या लाईनमध्ये आहे. आई जय भीम. कुठून आलात? जय भीम. जय भीम. नाव सांगा. चेंबूर. अच्छा, कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतं, खूप मस्त वाटतं. कधीपासून लाईनमध्ये आहात? 2-3 वर्ष झाली. नाही, आता कधीपासून लाईनमध्ये? लाईन मध्ये नाही, मी आहे स्वयंसेविका आहे. स्वयंसेविका? हो. किती लोक आहेत तुमच्या समता सैनिक दलाच्या? आमच्या भरपूर आहेत. 3 नंबर गेट यायला. हो हो, मला खूप छान समता सैनिक दलाच्या ह्या महिला सुद्धा या ठिकाणी ही ड्युटी करतायत, सेवा देत आहेत, या ठिकाणी सर्व्हिस करतायत आपल्याला. खरं तर आपण पाहू शकता की लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज बंधुजन आहे. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. आपण जाणून घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहोत आणि अनेक लोक या ठिकाणी सहभागी झालेले आहेत.
जय भीम. मी पनवेलवरून आली आहे, रसायनी विभागातून. माझं नाव पूजा नितीन चितळे. मला खूप आनंद होतो आहे. स्पेशली इथे जी व्यवस्था केलेली आहे आमच्यासाठी, आम्हाला पाण्याची सोय आहे, बिस्किटाची सोय आहे, गर्दी होत नाही. आणि आमचे जे समता सैनिक दलाचे जे आमचे बंधू भगिनी आहेत, सर्वात उत्तम काम त्यांनी केलेलं आहे. थँक्यू. समता सैनिक दलांची या ठिकाणी लोकांकडनं वाहवा होते, कारण ही डिसिप्लिन, ही शिस्तबद्धता या ठिकाणी आहे. बंधुजनो, लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज आहे. मी प्राध्यापक गजेंद्र गवई सोबत आपण अनेक लोकांना जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. ही गर्दी, ही भीड आपण पाहू शकता की या पद्धतीनं असा हा उपक्रम या ठिकाणी आहे. आणि खरं तर आपण पाहू शकता बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी या ठिकाणी खऱ्या अर्थानं जे पुस्तक प्रकाशित होते, या पुस्तक स्टॉलवरती आपण आहोत. आपण पाहू शकता या ठिकाणी की हे पुस्तक आहे दीपस्तंभ, आणि बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं हे प्रकाशन होते. येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला इथली माहिती, विविध योजनांची माहिती आणि बाबासाहेब आंबेडकरांचं कार्यकर्तृत्व व्हावं अशा पद्धतीने ही पुस्तिका प्रकाशित झालेली आहे. आणि लाखोच्या संख्येनं या पुस्तिकेचं वितरण या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं होत राहते. लॉर्ड बुद्ध टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज आपण पाहू शकता. अनेक काही लोकांसोबत आपण जुळण्याचा प्रयत्न करत आहोत. अनेक वेगवेगळ्या वयातले लोक या दर्शनाच्या रांगेमध्ये उभे आहेत. जय भीम. जय भीम. कुठून आलात? मी इथूनच आहे. काय नाव काय? इथून म्हणजे काय? स्नेहा डोंगरे. हां, चैत्यभूमीतून. अच्छा. आणि किती वर्षापासून तुम्ही इथे येताय? मी फर्स्ट आले, पोलीस आहे. अच्छा, इथेच राहताना फर्स्ट आला? मी इथेच नाही आहे, जॉईनिंग आहे माझी मुंबई पोलीस. बरं. आपण पाहू शकता या ठिकाणी की विविध लोक वयाचे या ठिकाणी सहभागी झालेले आहेत या रॅलीमध्ये. आणि लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. जय भीम. सर, कुठून आला? पुण्यावरून आलो सर. काय नाव? विनोद हिवराडे. अच्छा, कधीपासून लाईन मध्ये आहात? रात्री 12 वाजतापासून. रात्री 12 पासून? हो सर. म्हणजे उभ्या उभी झोपावं? उभ्या उभ्या सर. पण काय अपेक्षा काय? अपेक्षा काय नाही, आपल्याला अभिवादन करणं हे महत्वाचं आहे. बस बाबासाहेब अभिवादन करणं बस. आणि काय वाटतं मग वर्ष? एकदम समाधान. समाधान हो होतंय? हो सर. आमच्या उद्धारकर्त्याला आपण अभिवादन. बस. आपण पाहू शकता ह्या ज्या भावना आहेत बंधुजनो बाबासाहेबांच्या प्रती, खरं तर आपण जाणून घेतलं गेलं पाहिजे. आणि आज 69वा महापरिनिर्वाण दिवस या ठिकाणी आहे. या दिवसाच्या अनुषंगानं देशभरातनं, दुनियाभरातनं लोक या ठिकाणी येत आहेत. चैत्यभूमी या ठिकाणी दादरला अभिवादन करतात आपल्या उद्धारकर्त्याला, विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या स्मृतींना उजाळा देण्याचं काम करतात. आणि आज त्या अनुषंगानं ज्या बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिलं, जे संविधान लिहिण्यासाठी बाबासाहेबांना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस एवढा कालावधी लागला. आणि या संविधानाची फलश्रुती अशी आहे की आम्हाला देशामध्ये सर्व प्रकारचे हक्क अधिकार, मूलभूत अधिकार प्राप्त झाले. आणि त्याच अनुषंगानं आज हा दर्शनाचा लाभ, हा दर्शनाचा अधिकार मिळाला. खरं तर आम्हाला देवदर्शन या ठिकाणी होत नव्हतं. आणि सगळ्या धर्मांच्या आमच्यावरती असणारे जे काही पगडे होते, हे सगळे पगडे आपण बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून या ठिकाणी झुगारून दिलेले आहेत. कारण बाबासाहेब स्वतः म्हणतात, गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल. आणि आम्ही खरं तर त्या धार्मिक गुलामीमध्ये होतो. ते देवधर्म सर्व आम्ही नाकारले. आणि एकच आम्हाला उद्धार करता, मानवतावादी विचार देणारा तथागताचा धम्म बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956ला दिला. आणि त्याची फलश्रुती अशी आहे की या रॅलीमध्ये बहुतांश लोक तुम्ही पाहू शकता सफेद वस्त्र परिधान करून या ठिकाणी लोक आहेत. आणि खरं तर 8-8, 10-10, 15 घंट्यापासून या ठिकाणी या लाईनमध्ये आहेत, कतारमध्ये आहेत, जे अभिवादन करण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी आहेत. आणि म्हणून प्रत्येक लोकांना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. या रॅलीमध्ये विविध संघटनेच्या माध्यमातून 10-10, 8-8, 10-10 घंट्यापासून जे लोक उभे आहेत त्यांना खरं तर या ठिकाणी बिस्किट असेल किंवा पाण्याच्या बॉटल असतील अशा पद्धतीने वितरण करण्याचं काम सुद्धा या स्वयंसेवी संघटनेच्या माध्यमातून होतंय. सर, नाव सांगाल तुमचं? माझं नाव प्रकाश गायकवाड. अच्छा, कुठल्या संघटना? नाही, ॲक्च्युली आम्ही संघटना नाही, आम्ही कामगार वर्ग आहोत, म्युन्सिपाल्टीचे कामगार आहोत. आम्ही हे कुणाकडनं देत आहेत? आम्ही कामगारांतर्फे लोकांना देतो. हो, कामगारांतर्फे. आतापर्यंत किती वाटप झालं वगैरे? सकाळपासून आम्ही वाटतोय हे. बरं, काय काय देताय तुम्ही? बिस्किट आणि पाणी. बिस्किट आणि पाणी. काय वाटते तुम्हाला? काय वाटते हे हा जो उपक्रम तुम्ही करताय, समाधान होते, कशासाठी करताय? कुठली संघटना आहे? नाव सांगा तुमचं? महेश सोलंकी. महेश सोळंकी. मराठी समझ में नहीं आती? हो, समझतो ना. बोलो फिर. जी नाही बात नहीं कर सकते. जी सर, या सांगाल काय उपक्रम आहे? जे आम्ही जे बाहेरून येतात अनुयायी बाबासाहेबांच्या दर्शनासाठी, त्यांच्यासाठी आम्ही बिस्किट हे सकाळपासून वाटप करतो. आणि 3 वर्षापासून आम्ही स्वतः महानगरपालिकेचे कर्मचारी सर्व खर्चाने पैसा काढून आणि स्वतः आम्ही हे सर्व जे अनुयायी दर्शनासाठी त्यांना बिस्किट आम्ही तासन तास उभे राहतात त्यांसाठी आम्ही. नाव सांगाल? मी भारत वाघमारे.
आपण पाहू शकता या ठिकाणी दर्शकांनो, भारत वाघमारे साहेबांनी हा जो उपक्रम सुरू केलेला आहे, लोकांना खरं तर या ठिकाणी बिस्किट आणि पाणी दिले गेलं पाहिजे. कारण काही तासनतास लोक या रांगेमध्ये उभे असतात महामानवाला अभिवादन करण्याच्यासाठी, आणि त्या लोकांना भूक लागलेली असेल, तहान लागलेली असेल, एवढी काळजी इथे या चैत्यभूमीवर घेतल्या जाते. आणि हे खरं तर स्वइच्छेचं सेवेचं काम आहे. कुठलाही उद्देश याच्यामध्ये नाही, कुठलाही पॉलिटिकल विषय या कार्यक्रमामध्ये नाही. आणि म्हणून आपण लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज आहे. मी प्राध्यापक गजेंद्र गवई आपण जोडण्याचा प्रयत्न करतो. सर, लोक पुस्तके खरेदी करतात, कोट्यावधी रुपयाचं या ठिकाणी पुस्तकांची विक्री होणारं हे ठिकाण आहे. ज्या पद्धतीनं दीक्षाभूमी असेल, महाड असेल किंवा या ठिकाणी भीमा कोरेगाव असेल, जी आमची ठिकाणं आहेत, जी स्थळं आहेत, स्मृतीस्थळं आहेत, त्या सगळ्या स्मृतीस्थळावरती या ठिकाणी केवळ आणि केवळ पुस्तकांची विक्री होते. आणि जगातलं, देशातलं हे पहिलं उदाहरण असेल की महामानवांच्या अशा अभिवादन स्थळी या ठिकाणी केवळ आणि केवळ 2 करोडपेक्षा जास्त या 2-3 दिवसामध्ये पुस्तकांची विक्री उलाढाल या ठिकाणी होते. कारण एवढा वैचारिक प्रगल्भ झालेला हा बाबासाहेबाचा समुदाय आहे, तो समाज आहे. या ठिकाणी येतो तर घेऊन जातो विचार पुस्तकाच्या रूपानं. आणि लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज आपण या ठिकाणी बघू शकता. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, आपण चैत्यभूमीच्या मुख्य स्तूपापासून या ठिकाणी निघालेलो आहोत. शेवटपर्यंत जाणणार आहोत की कशा पद्धतीने ही रांग, ही कतार या ठिकाणी उभी आहे, आणि जाणणार आहोत अनेक लोकांना. सर, जय भीम. जय भीम. प्रफुल्ल प्रल्हाद कांबळे. कुठून आलात? मी कोल्हापूरवरून आलेलो आहे. कसं वाटतं तुम्हाला आता? एकदम कोल्हापूरवरून आल्यानंतर ना खरोखर होय, कोल्हापूर ही छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे. पण इथं आल्यानंतर जे बाबासाहेबांना मी अभिवादन करण्यासाठी प्रत्येक वर्षी येतोय. किती तासापासून उभे आहात तुम्ही? हे आता मी रात्री 1 वाजल्यापासून उभा आहे. तर आता तर 13 तास झालेले आहेत. हां, तर एक नव चैतन्य आणि एक नव संजीवनी बाबासाहेबांना अभिवादन केल्यानंतर होते. आणि हा संघर्ष बाबासाहेब आठवण करा. दर्शक, आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. आपल्यासोबत अनेक लोक या ठिकाणी जुळतायत आणि खरं तर जाणून घेण्याचा प्रयत्न करतात. बुद्धवंदना म्हणतो ना. जी जी. नमो तत्स अर्वतो भगवतो सम्मा संबुद्धसं. नमो तत्स अर्वतो भगवतो सम्मा संबुद्धसं. भगवतो अरहतो सम्मा संबुद्ध. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. हा तथागताचा मूलमंत्र घेऊन लोक लाईनमध्ये उभे आहेत आणि अभिवादन करण्यासाठी निघालेत आपल्या महामानवाच्या प्रतिमेकडे. त्या ठिकाणी अभिवादन करण्याच्या मानसिकतेमध्ये लोक आहेत. लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज आपण पाहू शकता. विविध वयातील लोक या लाईनमध्ये आहे. माय जय भीम. जय भीम. कुठून आलात? जालना जिल्हा. काय नाव सांगा? भाग्यश्री बोरुडे. अच्छा, कधी कधी येत राहता? कधी मागच्या दर सालाला 6 डिसेंबरला येत असतो. तिकडे या पुन्हा, लोकांना जाऊ द्या. अच्छा, आणि कसं वाटतंय तुम्हाला इथे आल्यावर? आम्हाला इथं पाहून बाबाचं जे मानवंदनाला लोक येतात आणि सगळ्यांना सहकार्य करतात. पाण्याची व्यवस्था सगळं जसं एवढं दुसरीकडे मिळत नाही तसे एवढ्या सुविधा इथं मिळतात मुंबईमध्ये, आणि चांगलं वाटतं. एखादं बाबासाहेबांना अभिप्रेत गाणं म्हणाल एखादं? दिल्लीचं दुःखाचं म्हणणार आहे मी. हां, दिल्लीचं सोनं दिल्लीला कसं नाही कळालं, आखरी येऊन चौपाटीला दादरलाच कसं मिळालं. दिल्लीवाल्याला बाबासाहेबाचं हे 24चं कॅरेट कसं नाही कळालं, येऊन आखरी आमच्या मुंबईवाल्यांनाच मिळालं, चौपाटीलाच कसं मिळालं. जय भीम. आपण पाहू शकता की लोक भावुक होत आहेत, कारण या उद्धारकर्त्याला या ठिकाणी विसावा मिळाला. तो दिवस होता 6 डिसेंबर 1956. आणि बाबासाहेब आंबेडकरांना खरं तर या ठिकाणी त्याही वेळेस अभिवादन करण्यासाठी लाखो लोक या मुंबईमध्ये दाखल झाले होते. अक्षरशः भिंतीला लोक धडका घेत होते, कारण बाबासाहेब आंबेडकर इथे सोडून गेले होते. कारण ज्या उद्धारकर्त्यानं अतिशय हजारो वर्षाचा हा गुलामगिरीचा, धार्मिकतेचा हा इतिहास मोडीत काढला होता आणि नवी व्यवस्था मानवतावादासाठी दिली होती, त्या उद्धारकर्त्याला आपण या ठिकाणी अभिवादन करतो आहोत. लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज आपण पाहतो आहे. आणि मी प्राध्यापक गजेंद्र गवई, आपण चैत्यभूमीच्या मुख्य स्तूपापासून या ठिकाणी हे सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण पाहू शकता प्रचंड महिला समता सैनिक दलाच्या सुद्धा या ठिकाणी ड्युट्या त्यांच्या लागलेल्या आहेत. त्याही अतिशय तन मन धनाने या ठिकाणी हे काम करत आहेत. विविध वयातील लोक या रॅलीमध्ये या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. समता सैनिक दलाबरोबरच पोलीस प्रशासन सुद्धा हे सगळं संरक्षण. हां, जय भीम. कुठून आलात? मी अकोला. काय नाव? चंद्रकांत तायडे. अच्छा, कुठून आलात तुम्ही? अकोल्यावर. अकोला निंबा. लाईनमध्ये मी रात्रीच्या 1 वाजतापासून उभा आहे. म्हणजे किती किलोमीटर चालला असं आतापर्यंत? आतापर्यंत अंदाजे मी चाललो असणार 10-12 किलोमीटर चाललो. 10-12 किलोमीटर.
कोमल चंद्रकांत तायडे. कोमल चंद्रकांत तायडे. जी म्हणजे सहपत्नी कुटुंब परिवारासह लोक या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करतायत आणि आपण पाहू शकता या ठिकाणी लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज या ठिकाणी आहे आणि आपण या लाईनमध्ये जोडण्याचा प्रयत्न करत होतो. लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं विशेष कव्हरेजसाठी मी प्राध्यापक गजेंद्र गवई आणि बंधूजन आपण पाहू शकता लोक अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येत आहेत. ही प्रचंड गर्दी आहे आणि 10-10, 15-15 किलोमीटर अशा अवस्थेमध्ये ही लाईन सुरू आहे. रात्रीच्या 12-1 वाजेपासून लोक या लाईनमध्ये जुळलेले आहेत. काही लोकांसोबत आपण या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही लोकांना, काही महिलांना आपण बोलतं करण्याचा प्रयत्न करणार आहोत. काकाजी जय भीम. जय भीम साहेब, जय भीम. मी बुलढाणा देऊळगाव राजा तालुका. काय नाव? सुधाकर बनसोडे, कुठलं गाव? नागनगाव. नागनगावच्या. हा, मी पण बुलढाणा जिल्ह्यात गजेंद्र गवई. मी प्लेनला आलो सकाळी. जी ट्रेनला आलात. हा. कसं वाटतं तुम्हाला इथे आल्यावर? एकदम छान. अच्छा, किती लोक आले तुमच्या नागात? मी एकटा आलो तिथून. एकटेच आला. हा. कोणतं चॅनल? लॉर्ड बुद्ध टीव्ही चॅनल. जय भीम. जय भीम. विरारवरून आले मी. कुठून आलात? विरार मुंबई. सर पंढरपूर. अच्छा, पाहू शकता तुम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं, हर गावातनं, हर तालुका तहसीलमधनं या ठिकाणी लोक आलेले आहेत आणि 8-8, 10-10 तासापासून या लाईनमध्ये हे लोक सगळे सुरू आहेत. लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनसाठी आपलं हे विशेष कव्हरेज आहे. मी प्राध्यापक गजेंद्र गवई आहे. मावशी लयच मेहनत घेऊ राहिले. नाव सांगा. सोलाबाई बर्मर. कुठून आलात? चंबरून. चेंबूरवरून आलात. अशा कधीपासून ड्युट्या लागल्यात? आमच्या आज सकाळपासून लागला. सकाळपासून. किती ड्युटी आहेत? किती तासाच्या आहेत? आता सकाळ 8 तर संध्याकाळचे 4. जे नाव सांगा एकदा. सुलाबाई बर्मर अक्षय. मला नका सांगू, तिकडे कॅमेरा सांगा. भारत पाहतोय तुम्हाला. मला सुलाबाई बर्मर अक्षय. अच्छा, या सुलाबाई राक्षस होत्या. समता सैनिक दलामध्ये काम करतात, सेवा देण्याचं काम करतायत, लोकांना पुढे पुढे करतायत, चला चला म्हणतायत आणि ही सेवा देण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांना आम्हाला ही संधी दिलेली आहे आणि त्या महामानवाला आपण अभिवादन करतोय. लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनसाठी मी प्राध्यापक गजेंद्र गवई. काही लोकांसोबत, काही महिलांसोबत आपण जर माय कुठून आला? जय भीम. आम्ही होय इथून आलो ठाण्याहून. ठाण्याहून आलो. ठाण्यावरून आलात. काय नाव? पारुबाई खरात. पारुबाई खरात. अच्छा, कसं वाटतं तुम्हाला इथे आल्यावर? लय आनंद वाटतो. आनंद वाटतो. दरवर्षीच राहता? हा. अच्छा, कुठून आलात? मी बीडवरून आलो आहे. बीडवरून आलात. काय नाव? कुठला जिल्हा, तालुका? तालुका गेवराई, जिल्हा बीड. बीड. हो. गेवराई तालुका. हो. काय नाव? गोरक्षनाथ गायकवाड. अच्छा, कसं वाटतं गायकवाड? एकदम खूप चांगलं किती आहे. लोक आलात तिथून? 32 लोक आहे पूर्ण आम्ही. हां. तुम्ही? आम्ही हिंगोली जिल्ह्यातून वसमत तालुक्यातून आलो सर. हां. माझं नाव अतुल उत्तम कांबळे. अलीकडे या थोडं. बरं. आम्ही दोघं नवीन परिवारासह आलेले आहेत. ताई कुठून आलात? या पुढे या. या पुढे या ना. नाव सांगा. हिंगोली जिल्ह्यातून साक्षी कांबळे. कसं वाटतं? दोघं जण आलात. खूप छान वाटते. अच्छा, पुढच्या वर्षी लेकरांना घेऊन या सोबत. हो. नाही का बाबांचं दर्शन करायला? या बा. आपण पाहू शकता लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज या ठिकाणी आहे आणि बंधुजन हो, खरं तर 8-8, 10-10 किलोमीटरपेक्षा जास्त ही लाईन या ठिकाणी आपल्याला जाणवते आहे आणि आपण पाहू शकता ही छोटी मुलं सुद्धा. काय नाव तुझं? नाव सांग तुझं. अस्मिता गौतम. पासून ही मुलगी लाईन मध्ये आहे बघा, तिच्या डोळ्यामध्ये कंटिन्यू चालते आहे. नाव सांग बाई. अस्मिता गौतम. स्मिता गौतम जी. कहाँ से? उत्तर प्रदेश, बलिया कहाँ से? यूपी से. कौन सा जिला? बलिया आप उसकी माँ हैं? हाँ, मैं उसकी माँ कैसा हूँ. महसूस हो रहा है आपको? पहली बार आई महाराष्ट्र? पहले भी नहीं आई, दोबारा हो गया है. दोबारा 2 हो साल गया? के. हाँ, हर 2 साल साल. आपको बाबा साहब को अभिवादन करने के लिए. हाँ हाँ, आते जी, हैं बाबा कल. साहब ने हमारी पूरी जिंदगानी बदल दी. हाँ, बदल दिए. बाबा साहब के लिए हम यहाँ पे आ जाते हैं. जी जी. क्या नाम है आपका? कितने लोग आए? 4 फैमिली, एक फैमिली है. एक ही फैमिली है. मेरे 2 बच्चे हैं यहाँ से. मुंबई के लोगों ने अच्छे खासे अपनी हाँ खातिर हाँ, की है. अच्छे किए जी, हैं. पानी हाँ. भी सब मिला है. सब क्या बात है. जोर से जोर जय भीम बोलिए. जय भीम सर. क्या बात है. आपण पाहू शकता उत्तर प्रदेशमधून सुद्धा लोक या ठिकाणी आलेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी. गुजरात असेल, कर्नाटक असेल, आंध्र प्रदेश असेल, MP असेल, वेगवेगळ्या राज्यातनं लोक या ठिकाणी येत आहेत आणि महामानवाला अभिवादन करतायत. बंधुजनो, लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज आहे. मी प्राध्यापक गजेंद्र गवई. काही लोकांना आपण या ठिकाणी या लाईनमध्ये जे लोक गेली 12-12, 15-15 तासापासून रात्रीच्या 1 वाजेपासून या ठिकाणी उभे आहेत त्या लोकांना आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही लोक आपल्यासोबत जुळले. बाळा अलीकडे. काय नाव तुझं? सिद्धेश. कुठून आलात तू? सिद्धेश आला कुठून? मलाडमधनं. मलाडमधनं आलास. काय करतोस? कुठल्या वर्गात आहे? 5वीत. कधीपासून आहे लाईन मध्ये? 1 वाजेपर्यंत. रात्रीच्या 1 वाजेपासून. अच्छा, झोप नाही आली तुला? आली होती, लेकिन मी कंट्रोल केला. कंट्रोल केला. कशासाठी? लाईन लाईन मध्ये काय होणार आहे पुढे लाईन मध्ये जाऊन? दर्शन घेणार आहे. कुणाचं? डॉक्टर बाबासाहेब काय केलं आंबेडकर. बाबासाहेबांनी? बाबासाहेब आपल्यासाठी काय केलं? आपल्यासाठी
सगळंच केलं हां सगळं केलं बरोबर सगळं शिक्षण दिलं संधी दिली बाबासाहेबांनी बरोबर आहे हां. आई बाबा सांगत असतील हां हां सगळी माहिती देत असतील हां संविधान कोणी लिहिलं देशाचं डॉक्टर बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर. बाबासाहेब क्या बात आहे दर्शकांनो पाहू शकता आपण ही लेकरं अशा पद्धतीचे संस्कार मायबापाचे असतील लेकरांना पूर्ण माहिती दिल्या जात असेल तर बाबासाहेब आंबेडकरांचं जीवन कार्य जीवनपट संविधान या सगळ्या गोष्टीची मांडणी घरातनं परिवारात या ठिकाणी होणं खूप गरजेचं आहे अनेक लोकांसोबत आपण या ठिकाणी जुळण्याचा प्रयत्न करताय गेली अनेक तास ही लोक या रॅलीमध्ये या लाईनमध्ये या ठिकाणी उभी आहे आणि या सगळ्या रॅलीला आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहोत पाहू शकता तुम्ही जागोजागी समता सैनिक दलाच्या महिला या खुर्च्या टाकून महिलांना लोकांना पुढे पुढे नेण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो आहे आणि आपण काही लोकांसोबत जुळण्याचा प्रयत्न करणार आहोत लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनसाठी मी प्राध्यापक गजेंद्र गवई अनेक लोकांसोबत जुळतोय आपण ताई जय भीम जय भीम जय भीम बोला सांताक्रूज सांताक्रूज वरनं काय नाव? सीमा कांबळे कसं वाटतं ताई बरं वाटतं खूप छान कधीपासून आत लाईनमध्ये आम्ही भरपूर वर्षापासून आहे नाही आता ह्या लाईनमध्ये कधीपासून रात्री 12 वाजे तर आत्ता 12 वाजेपासून. हो हो अजूनही दर्शन झालं नाही. अजून नाही झाला दर्शन घेणार आहे हो घेणार अर्ध्या मतातून लाईन सोडून नाही जाणार नाही अजिबात नाही अजिबात नाही अरे किती पण काय बाबासाहेबांमुळे सगळं झालं काय तरी. आपल्यासाठी एवढं केलं तर आपण एवढं दुसरं आहे ना जय भीम जय भीम पाहू शकता आपण रात्रीचे 1 वाजेपासून लोक ह्या लाईनमध्ये आहेत डोळ्यामध्ये झोप मावत नाही आहे शरीर साथ देत नाही तरी जिद्द लोक सोडत नाही दर्शन शेवटी घ्यायचंय आपल्या उद्धारकर्त्याचं बाबासाहेबांचं कारण तू इतकं दिला आम्हा हे कधी सरावं तू इतकं दिला आम्हा हे कधी सरावं तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं ज्या बाबासाहेब आंबेडकरांमुळे हे जीवन या देशातल्या शोषित वंचित पीडित घटकाचं या ठिकाणी उभं आहे ते शोषित वंचित घटक कदापि बाबासाहेबांना विसरणार नाही आणि तीच उपलब्धी आहे बंधुजनो पाहू शकता आपण लाखोच्या संख्येनं या मुंबई शहरामध्ये चैत्यभूमीवरती लोक दाखल झालेले आहेत हे सगळं आपण कव्हर करतो आहोत लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनसाठी मी प्राध्यापक गजेंद्र गवई अनेक युवकांसोबत आपण जुळतो जय भीम कुठून आलात पुणे पुण्यावरून काय नाव सुबोध दबाले कसं वाटतं तुम्हाला सोबत जाऊन एकदम किती लोक आले तुम्ही कॅब घालून वगैरे आम्ही- बँक ऑफ महाराष्ट्र आम्ही 7 जण आहेत 7 जण आहेत हा कसं वाटतंय कधीपासून आहे लाईन मध्ये रात्री 1 वाजल्यापासून बाबासाहेबांचं एखादं गाणं म्हणाल अं, पटकन वेळ कमी आपल्याकडे नाही गाणं भीमा हा भीमा घे पुन्हा जन्म तू या दिनासाठी कधी होतील भीमा भेटी गाठी कधी होतील भीमा भेटी गाठी भीमा घे पुन्हा जन्म तू या दिनासाठी जय भीम माझं नाव सचिन धबाले क्या बात आहे हां जय भीम जय भीम जय भीम दर्शकांनो सुंदर असं गाणं गीत बाबासाहेबांना अभिवादन लोक करत आहे शब्दामध्ये भावनेमध्ये या महामानवाच्या प्रति कृतज्ञता ही व्यक्त होते आहे आपण पाहताय लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं हे थेट प्रक्षेपण आहे चैत्यभूमी दादर या ठिकाणाहून मी प्राध्यापक गजेंद्र गवई अजूनही अनेक काही लोकांसोबत आपल्याला जोडण्याचा प्रयत्न करत आहोत कारण आपण अनेक किलोमीटरची ही लाईन कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहोत की बघू शकता तुम्ही किती शिस्तबद्धतेनं लोक या ठिकाणी या लाईनमध्ये आहेत जे रात्रीच्या 12-1 वाजेपासून ह्या लाईनमध्ये आहेत आणि सतत चालत आहेत आपल्या उद्धारकर्त्याला महामानवाला अभिवादन करण्यासाठी अनेक तरुणांसोबत अनेक युवकांसोबत आम्ही जाणून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे भैया जय भीम जय भीम कुठून आलात? उदगीर काय हातामध्ये हे काय चालवलं हातामध्ये हे कॅमेऱ्यापुढे अभिवादन करण्यासाठी आलो अच्छा कुठून आलात नाव सांग उदगीर सोनकांबळे अनिकेत सोन कांबळे अनिकेत हो. अच्छा काय बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आला हो. काय घेऊन जाणार इथनं जाताना इथून जे त्यांचे सांगितलेले आहेत ते विचार. विचार ते घेऊ अच्छा, प्रेरणा घेऊन जाणार सम्यक संकल्प करून जाणार हो दारू पिणार नाही व्यसन नाही. करणार नाही पुढे खाणार नाही नाही हे संकल्प केले पाहिजे ना इथे हो. बरोबर आहे ना तर हो. महामानवाला अभिवादन आहे हो. नाही तर ट्रेननं यायचं ट्रेननं जायचं नाही कहा आहे कहा आहे गए कहा नाही तो कुछ लाय तो कुछ नाही असं नाही झालं पाहिजे नाही नाही बरोबर आहे ना क्या हो. बात आहे. किती लोक आलेत तरुण 10 जण 10 जण लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज या ठिकाणी आहे आपण पाहू शकता ही प्रचंड मोठी लाईन या ठिकाणी आहे अनेक लोक या
लाईनमध्ये अभिवादनासाठी दर्शनासाठी जुळलेले आहे. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनसाठीचं हे थेट प्रक्षेपण आपण पाहू शकता. या चैत्यभूमीच्या थेट स्तूपापासून आपण शेवटपर्यंत ही लाईन कव्हर करण्याचा प्रयत्न करतो आहोत. हजारो लाखो लोक या ठिकाणी आहेत, ज्या लोकांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण जाणून घेणार आहोत. आता आपण आहोत या ठिकाणी बरोबर कॉर्नरवरती आणि खरं तर आम्ही सुद्धा गेली 2-3 किलोमीटर या ठिकाणी सातत्यानं चालतो आहोत. लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं हे कव्हरेज आपण पाहू शकतो. जाता जाता काही लोकांसोबत आपण जुळण्याचा प्रयत्न करतो. माय जय भीम. जय भीम. नाव सांगा. आम्ही जालन्याहून आलो. काय नाव, कुठलं गाव? मुडेगाव. मुडेगाववरनं. किती लोक आलात मुडेगाववरनं? आम्ही 4 जण आलो. 4 लोक आलात. अच्छा, एकच गाणं म्हणतो बाबासाहेबांचं अभिवादन करण्यासाठी. पूर्ण भारत तुम्हाला पाहतोय लॉर्ड बुद्धा टीव्हीच्या नावावर. नाव सांग तुझं. करिश्मा पैठणे. माझं ग्रॅज्युएशन झालं, मी जॉब करते. मी नेटवर्क इंजिनियर आहे. बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. जॉब जर ऑब्विसली फुकणारी पोरगी आज आता इथे Obviously. जॉब करते. बाबासाहेबांची देण आहे. नक्कीच मला जाऊ द्या. बंधुजनो, सातत्यानं तू इतकं दिलं आम्हा हे कधी सरावं, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं. या आविर्भावामध्ये ही सर्व लोक या ठिकाणी बाबासाहेबांना आपल्या उद्धारकर्त्याला या ठिकाणी अभिवादन करतायत. आपण जाणून घेतो काय महिलांना. आम्ही नांदेडवरून साकेत बुद्ध विहार या ठिकाणाहून आलेलो आहोत. आम्ही 6 जणी महामाया महिला मंडळाकडून आलेलो आहोत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना यांना अभिवादन करण्यासाठी आलेलो आहोत. त्यांनी आपल्याला सगळं गुलामगिरीतून मुक्त केलेलं आहे आणि त्यांच्यामुळेच आपण सगळं काही जग पाहू शकतो. गुलामगिरी नष्ट झाली आपल्याला. हां, कांताबाई अर्जुनराव वाघमारे, नांदेड. पंचशिला दामाजी रसाळे. मी नांदेडून आले आहे आणि माझं नाव अरुणा रमाकांत चौधरी आहे. लक्ष्मीबाई भीमराव रामजी गायकवाड नांदेडून आले. अनुसया अरुण कांबळे, नांदेडून आले. गाणं म्हणायचं. बाबासाहेबाला अभिवादन पर म्हणलं तर आमचे कोटी कोटी प्रणाम, त्यांच्याला कोटी कोटी प्रणाम. गाणं काही येत नाही, काय नाही. ठीक आहे. कोणी लोक भावनेतनं अभिवादन करते, कोणी गाण्यातनं अभिवादन करते. कारण उद्धारकर्त्या विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान निर्मात्याला नाव सांगा पटकन. अश्विनी अशोक चन्ने. आम्ही भिवंडीवरून आलेलो आहोत. समता सैनिक दलामध्ये काम करतोय आणि खातो तो घास आणि घेतो तो श्वास बाबासाहेबांमुळे आहे. त्यामुळे आता आम्ही रिटायर होऊन सुद्धा बाबासाहेबांच्या सेवेमध्ये विलीन झालेलो आहोत आणि आता शेवटच्या श्वासापर्यंत हेच काम करत राहणार आहोत. असं आहे. उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे, उद्धरली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. जय भीम. जय भीम. उद्धारली कोटी कुळे भीमा तुझ्या जन्मामुळे. हा ही कृतज्ञता या ठिकाणी आहे. आई नाव सांगा पटकन. सुमनताई आयरे, हा, शिंबूरचे आहेत. आम्ही 50 वर्ष झाले संस्थेत काम करतो. भारतीय बौद्ध महासभेमध्ये 50 वर्ष आम्ही काम करतोय. शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही जोपर्यंत आमची जिंदगी आहे तोपर्यंत आम्ही बाबासाहेबांची सेवा करणार आणि 1 तारीख ते 7 तारखेपर्यंत आम्ही ड्युटी करतोय. शेवटच्या क्षणापासून आम्ही सेवा करणार आणि मीराताई आंबेडकर बाळासाहेब आम्हाला साथ देणार. एवढंच बोलून मी इथे थांबते. जय भीम, नमः बुद्ध. हा प्रचंड आशावाद आहे या ठिकाणी. आपल्या महामानव आणि त्यांच्या परिवाराला साथ देण्याची ही मानसिकता या ठिकाणी समता सैनिक दलांच्या अनेक कार्यकर्त्या महिला आपल्यासोबत या ठिकाणी जुळलेल्या आहेत. आपण पाहू शकता ही प्रचंड गर्दी आहे आणि लाखोचा जनसमुदाय या ठिकाणी हा लाईनमध्ये या कतारमध्ये आहे. आपल्या उद्धारकर्त्याला बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी हा महिलासह विविध गटातले लोक या ठिकाणी आहेत. वेगवेगळ्या गटाचे लोक बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गेले 8-8, 10-10 तास या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी या लाईनमध्ये आहे. अतिशय डिसिप्लिन आणि शिस्तबद्धता आपण पाहू शकता आणि समता सैनिक दलाची सर्व मंडळी या सर्व लोकांना शिस्तीमध्ये डिसिप्लिनमध्ये ठेवण्याचं काम केलं जाते. या वयामध्ये सुद्धा काही लोक जे म्हातारे वयोवृद्ध आहेत तरीसुद्धा 8-8, 10-10 तासापासून या लाईनमध्ये उभे आहेत. रात्रीच्या 1 वाजल्यापासून 12 वाजल्यापासून लोक लाईनमध्ये उभे आहेत आणि अभिवादन करण्यासाठी जात आहेत चैत्यभूमीवरती. लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजनचं हे विशेष कव्हरेज थेट प्रक्षेपण सुरू आहे चैत्यभूमी दादरवरून. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामॅन विकास जीवनेसह वेळोवेळी क्षणचित्र आपण आपल्या या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो. बघत राहा तुमचं आमचं हक्काचं देशातलं पहिलं बुद्धिस्ट आणि आंबेडकर राईट चॅनल, ज्याचं नाव आहे लॉर्ड बुद्धा टेलिव्हिजन. मी प्राध्यापक गजेंद्र गवई, कॅमेरामॅन विकास जीवने. जय भीम, नमः बुद्धाय. भावना याच आहेत की बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान या देशासाठी, या देशाचं संविधान लिहिण्यामध्ये, या देशाची लोकशाही मजबूत करण्यामध्ये आणि या देशातल्या गोरगरिबांना, दलितांना न्याय देण्यासाठी सातत्यानं वैचारिक संघर्ष करणारी भूमिका मांडणारे बाबासाहेब आंबेडकर होते. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्याबद्दल आम्हाला अभिमान या गोष्टीचा आहे की ते महार समाजामध्ये जन्माला आले आणि त्यांनी अत्यंत मोठी क्रांती केलेली आहे. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे अत्यंत मजबूत आहे. आपल्या देशाचा नेपाळ होऊ शकत नाही, श्रीलंका होऊ शकत नाही, बांगलादेश होऊ शकत नाही.
आपल्या देशामध्ये अनेक आंदोलनं झालेली आहेत. नक्षलवाद्यांचं आंदोलन असेल, दलितांचं आंदोलन असेल, शेतकऱ्यांचं आंदोलन असेल, नामांतराचं आंदोलन असेल, गिरणी कामगारांचं आंदोलन असेल, सफाई मजुरांचं आंदोलन असेल, अशी अनेक आंदोलनं झालेली आहेत. आणि सर्वांना लोकशाहीमध्ये शांततेने आंदोलन करण्याचा अधिकार आहे. पण हातामध्ये कायदा घेऊन अशा पद्धतीनं सत्ता काबीज करण्याची हिंमत या देशातल्या कोणामध्ये नाही. कारण या देशाचं संविधान जेवढं मजबूत आहे की संविधानामुळं एकदा भारताचे 2 तुकडे झालेले आहेत. पण आता या देशाचे तुकडे आम्ही अजिबात होऊ देणार नाही. वेळ प्रसंगी आमच्या अंगाचे तुकडे झाले चालतील, पण या देशाचे तुकडे आम्ही होऊ देणार नाही. आणि बाबासाहेब आंबेडकरांची अखंड भारताची संकल्पना होती, त्या पद्धतीनं आम्ही पुढं जात आहोत. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लोकशाही, त्यानंतर संविधान मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि त्यासाठीच आम्ही या ठिकाणी लाखोच्या संख्येने चैत्यभूमीला लोक येतात. आणि प्रत्येक वर्षाला मी या ठिकाणी असतो. सकाळी दिल्लीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा तर संसद भवनामध्ये आहे, त्याही ठिकाणी आदरणीय राष्ट्रपती, आदरणीय उपराष्ट्रपती, आदरणीय प्रधानमंत्री, लोकसभेचे स्पीकर आणि असे अनेक मान्यवर त्या ठिकाणी येत असतात. आणि त्या ठिकाणी बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येतं. त्यामुळे बाबासाहेबांच्याबद्दल आम्हाला गर्व आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर दलितांचे तर नेते होते, पण ते या देशाचे नेते होते. आणि आज जर संविधानाचं नाव काढलं की बाबासाहेब आंबेडकरांचं नाव तोंडामध्ये आल्याशिवाय राहत नाही. कारण बाबासाहेबांचं संविधानामध्ये मोठे योगदान आहे. आणि म्हणून हा देश अत्यंत सुरक्षित आहे. आणि आम्ही सर्वजण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत. बाबासाहेबांनी च्या विचाराचा जो रिपब्लिकन पक्ष आहे तो देशभरामध्ये मजबूत करण्याचा प्रयत्न माझा सुरू आहे. आणि बाबासाहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी वाटेत हिंमत मोजायची आमची तयारी आहे. साहेब, एकीकडे या ठिकाणी आंदोलन, या ठिकाणी चैत्यभूमीवर लाखोच्या संख्येने अनुयायी येत आहेत, मात्र दुसरीकडे सायनला त्या ठिकाणी रिक्षा अडवल्या होत्या म्हणून आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे. आणि संपूर्ण मुंबई उपनगरापासून वाहतूक ठप्प झालेली आहे. कारण त्या ठिकाणी रिक्षा ज्या आहेत त्या चैत्यभूमीवर येऊ दिल्या जात नव्हत्या पोलिसांकडून, म्हणून हे आंदोलन करण्यात आले. रास्ता रोको 1.5 तासापासून सुरू आहे. मला असं वाटतं की आजचा दिवस आहे हा रिक्षा अडवण्याचा नाही आहे. रिक्षा चालवणारे लोक गोरगरीब आहेत, ते काय फार मोठे श्रीमंत नाही आहेत. त्यामुळं त्यांना अभिमान आहे की बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आपण आपल्या रिक्षाने जावं. त्यामुळं सायनपासून त्या रिक्षा अडवलेल्या आहेत. कारण आता सायनपासून पुढे रिक्षा येत नाही आहेत. पण मला वाटतं की आजच्या दिवसापुरती सूट द्यायला हरकत नाही आहे. तर याच वर्षी हा प्रश्न आमच्या समोर आलेला आहे. त्यामुळं त्याच्या नियमाप्रमाणे रिक्षा सायनच्या पुढे येत नाही आहे, तिथून टॅक्सी येते. त्यामुळं पोलिसांनी ते नियमाप्रमाणे त्या गाड्या अडवल्या असतील. पण मला असं वाटतं की राज्य सरकारने ज्या पद्धतीनं ट्रेन या ठिकाणी सोडलेली आहे, बसेस सोडलेल्या आहेत, त्या पद्धतीनं रिक्षांना आजच्या दिवशी मला वाटतं की जे झेंडा लावून आलेली जी रिक्षा असेल त्याला परवानगी द्यायला हरकत नाही. नक्की मी त्यासाठी प्रयत्न करेन. आणि माझ्या समोर हा जो प्रश्न आहे तो पहिल्यांदाच आलेला आहे. तर त्यामुळं पुढच्या वेळेला मात्र असं होऊ नये याची नक्की काळजी घेण्यात येईल. अनुयायांना काय आव्हान कराल, कारण 1.5 तासापासून मुंबई ठप्प झालेली आहे तिथून? आता अनुयायांना आव्हान आहे की आता पोलिसांची अडचण आहे. कारण पुढे रिक्षाच आपल्याला येत नाही आहे. त्यामुळे जोपर्यंत ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंट किंवा जे ट्रॅफिक पोलीस आहे त्यांना बघून आदेश येत नाही आहे तोपर्यंत त्यांची अडचण आहे. रिक्षा पुढं आल्या तर त्यांच्यावर ॲक्शन होईल. त्यामुळे मी आत्ताच आपण लक्षात आणलेलं आहे. मी नक्की मुंबई पोलीस आयुक्त जे आहेत ते त्यांच्याशी बोलेन आणि जे आंदोलन चालू आहे ते आंदोलन त्या ठिकाणी थांबवण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि जे काही ट्रॅफिक जाम झालेलं आहे लोकांनाही त्रास होऊ नये अशी आपली भूमिका आहे. साहेब, तुम्ही आत्ताच म्हणले की देश सुरक्षित आहे, पण परकीयांपेक्षा स्वकीयांपासून धोके वाढल्यात का? कारण प्रत्येक गावागावात आज दलित अत्याचार वाढताना दिसत आहेत. मला असं वाटतं की दलितांवरती अत्याचार हे जातीच्या आधारावरती होत आहे. आणि जाती व्यवस्था जी आहे ती बाबासाहेब आंबेडकरांच्या काळामध्ये जी अनटचॅबिलिटी होती तर त्या अनटचॅबिलिटीमध्ये बरंच परिवर्तन झालेलं आहे. आज शहरामध्ये अभिमानाने आम्ही अनेक ठिकाणी राहतो आहोत. जरी आम्ही झोपडपट्टीत राहत असलो, कोणी बिल्डिंगमध्ये राहतं आहे, कोणी बंगल्यामध्ये राहतं आहे, अशा पद्धतीनं दलित समाजामध्ये चांगली प्रगती होत आहे. परंतु आज एक खेड्यामध्ये काही ठिकाणी अत्याचार होत आहे. ही बाब तेवढी चांगली नाही. संविधानाचे आर्टिकल 17 प्रमाणे जातीव्यवस्था संपवण्यात आलेली आहे. तरीसुद्धा या ठिकाणी दलितांमध्ये अत्याचार होतात. आणि त्यासाठी ॲट्रॉसिटी ॲक्ट 1989 बनवण्यात आलेलं आहे. त्यानंतर माननीय नरेंद्र मोदींचं सरकार आल्यानंतर त्यामध्ये अमेंडमेंट करण्यात आलेली आहे.
त्यामुळे जे अत्याचार करतील त्यांना त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ॲक्ट लावण्यात येतो. पण मला असं वाटतं की सगळ्या माझ्या सवर्णांना माझं आव्हान आहे की आज सर्व जाती धर्माच्या लोकांना आरक्षण मिळतं आहे. म्हणजे SCला, STला, OBCला आणि नरेंद्र मोदी सरकारने इकॉनॉमिक वेकर सेक्शनला 10% आरक्षण दिलेलं आहे आणि मुस्लिम समाजाला OBCमध्ये 80% मुस्लिमांना ते आरक्षण मिळतं आहे आणि 10%मध्ये जे इतर जे मुस्लिम राहिलेले आहेत, जे ख्रिश्चन आहेत, हिंदू आहेत, बौद्ध आहेत, त्यानंतर जैन आहेत, ते ज्यांचं उत्पादन 8 लाखाच्या आतमध्ये आहे, अशा कुटुंबातल्या मुलामुलींना शिक्षणामध्ये नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळतं आहे. त्यामुळं आमच्या सरकारने सरकारने जो निर्णय घेतलेला आहे तो सर्व जाती धर्माच्या लोकांना सामाजिक आणि आर्थिक न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि त्यामुळं सर्व जाती धर्मांच्या लोकांना न्याय देणारं संविधान आहे. त्यामुळं त्या दृष्टिकोनातून आमचं सरकार जे आहे ते सबका साथ सबका विकासाचा प्रयत्न करत आहे आणि सर्वांना न्याय मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे. हिंदू मित्र स्मारक जे आहे ते पुढच्या महापरिनिर्वाण दिनापर्यंत तयार होईल असं मुख्यमंत्री आज म्हणालेले आहेत. काम थोडंसं बाकी आहे पण पुढच्या महापरिनिर्वाणपर्यंत ते पूर्ण वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलं आहे त्याप्रमाणे जे शापूरजी पालनजींना हे काम देण्यात आलेलं आहे. MMRDच्या पैशातून हे सगळं स्मारक होतं आहे. जवळजवळ 1200, 1300, 1400, 1500 जेवढा खर्च येईल तेवढा कोटी रुपयेचा खर्च जो आहे तो या स्मारकासाठी होणार आहे आणि जगामधल्या अनेक स्मारकांमधलं अत्यंत उत्कृष्ट स्मारक हे होणार आहे आणि जवळजवळ 90-95% जे काम आहे ते शापूरजी पालनजी यांचं जे ग्राउंडचं काम झालेलं आहे. फक्त पुतळ्याच्या कामाला थोडासा वेळ लागतो आहे कारण काही टेक्निकल अडचणीमुळं राम सुतार यांना ऑर्डर देण्यामध्ये थोडा उशीर लागला आणि त्यामुळं ते जे काम आहे ते अत्यंत उत्कृष्ट झालं पाहिजे. म्हणून त्या ठिकाणी राम सुतार यांचे चिरंजीव अनिल सुतार आहेत ते कालच मला दिल्लीमध्ये भेटले आणि त्यांनी सांगितलेलं आहे की लवकरात लवकर पुतळा आमचा करण्याचा प्रयत्न आहे. मला फक्त वेळेवर पैसे मिळाले पाहिजेत. त्या दृष्टिकोनातून मी MMRDशी बोलणार आहे, त्यानंतर शापूरजी पालनजी यांना बोलणार आहे आणि लवकरात लवकर जो पुतळा आहे हा पुतळा जवळजवळ 350 फुटाचा पुतळा आणि फाउंडेशन 100 फुटाचं असा 450 फुटाचा भव्य पुतळा तो उभा राहणार आहे. या पुतळ्याची उंची अमेरिकेमध्ये न्यूयॉर्कमध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्याच्यापेक्षा जास्त उंच हा पुतळा राहणार आहे आणि भारतामध्ये जे अनेक पुतळे आहे त्याच्यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा सर्वात उंच आहे. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची उंची नंबर 2चा नंबर लागतो आहे. त्यामुळे पुतळ्याच्या उंचीचा विषय तर नाही आहे परंतु एवढा मोठा जो पुतळा आहे हा चैत्यभूमीच्या बाजूला त्या ठिकाणी होणार आहे. लवकरच आमची मागणी अशी आहे की चैत्यभूमीचा जो स्तूप आहे त्या ठिकाणी बाबासाहेबांची अस्थी आहे ते आमच्यासाठी अत्यंत ते वास्तू आमच्यासाठी अभिमानाची आहे आणि त्याचं संरक्षण चांगल्या पद्धतीने होणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळं तो जो स्तूप आहे त्या स्तूपाला अनेक वर्ष झालेली आहे. त्यामुळं त्या ठिकाणी भव्य दिव्य असा एखादा स्तूप उभा राहावा. त्यानंतर त्या ठिकाणी एखादी मार्गे चांगली बिल्डिंग उभी राहावी, त्याच्यामध्ये काही भिकून निवास असावं, एखादा हॉल असावा, लायब्ररी असावी. ते हिंदू मिलचं काम तर वेगळं आहेच आहे. तर आमची सूचना अशी आहे की त्या लवकरात लवकर हे जे काम आहे ते महानगरपालिकेकडे पैसे पडून आहे त्याने लवकरात लवकर आंबेडकर फॅमिलीशी बोलून हे जे चैत्यभूमीचं काम आहे ते सुरू करावं अशा पद्धतीची आमची मागणी आहे. त्यानंतर मी मध्यंतरी प्रयत्न केला होता की जो सेल्फी पॉईंट आहे तर सेल्फी पॉईंटला ज्या पद्धतीनं समुद्रावरील गेलेला आहे त्याच्या समांतर अशा पद्धतीची भिंत उभी करावी आणि मग चैत्यभूमीच्या स्तूपाच्या आकाराचा तो आकार मोठा असणार आहे आणि म्हणून ते 20-25 फूट जे आहे ते वाढवून आम्हाला मिळावे त्यासाठी मी ते दिल्लीला बैठक घेतलेली आहे, मुंबईमध्ये बैठक घेतलेली आहे आणि त्याला ग्रीन सिग्नल मिळालेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर ते काम सुरू करावं अशा पद्धतीची आपली मागणी आहे. अनिल सुतार यांनी अनेकांकडे ही खंत व्यक्त केली की पैसे वेळेत मिळत नाही आहेत, तर तुमच्याकडे देखील खंत व्यक्त केली. हां, तर त्याच्यामध्ये अडचण ही आहे की डिपार्टमेंटचं शापूरजी पालन यांचं म्हणणं असं आहे की काम केल्यानंतर पैसे मिळतात. म्हणजे किती काम केलेलं आहे ते काम केल्याच्या संबंधातली माहिती किंवा किती खर्च झालेला आहे ती माहिती आली की आम्ही पैसे मंजूर करतो. पण राम सुतार यांचं म्हणणं असं आहे की त्यांनी 9 कोटी रुपये बँकेकडं त्यांनी मागितलेले होते आणि तेवढे तरी मला मिळावे असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्या पद्धतीने मी अधिकाऱ्यांना बोललेलो आहे. त्यामुळे ते पैसे जर त्यांना लवकर मिळाले तर कामाला गती अजून येणार आहे. त्यामुळे हा जो पुतळा आहे तो लवकरात लवकर पूर्ण व्हावा
आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी एक नवीन समिती नेमलेली आहे. पुतळ्यामध्ये कसली कसोरा राहता का कामा नये आणि पुतळा अत्यंत सुंदर असला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला शोभणार असला पाहिजे, त्यांचा चेहऱ्याला शोभणार असला पाहिजे आणि म्हणून त्याच्यामध्ये कसली अजिबात चूक राहणार नाही यासाठी नवीन समिती नेमण्यात आलेली आहे. आणि पुतळ्याचं काम बाकीचं सुरूच आहे, चेहऱ्याचं काम शेवटी होणार आहे. त्यामुळे त्याच समितीने बारकाईनं त्याचा अभ्यास करावा, त्याच्यामध्ये काय बदल करणं अत्यंत आवश्यक आहे का ते पाहावं. आणि या पुतळ्याबद्दल कोणी राजकारण करण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे. पुतळा चांगला व्हावा हीच राज्य सरकारची इच्छा आहे, आपल्या सगळ्या जनतेची इच्छा आहे आणि म्हणून तो पुतळा अत्यंत चांगला असावा, त्यांच्या बाबासाहेबांना शोभेला असा असावा अशी आमच्या सगळ्यांची मागणी आहे. महानगरपालिका निवडणुका तोंडावर आहेत. RPIचा काय निर्णय झाला महाविकास आघाडी? महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संबंधामध्ये एकतर नगरपालिकांच्या निवडणुकांमधली जी रणधुमाळी आहे ती आत्ताच आपण पाहिलेली आहे, ऐकलेली आहे आणि त्यामध्ये आम्ही सगळे जरी एकमेकाच्या विरोधामध्ये लढलो असलो तरी आमची ती स्ट्रॅटेजी होती, आमचा तो गगडी कावा होता. चर्चा फक्त आपली तर झाली पाहिजे. त्या दृष्टिकोनातून महायुतीचे उमेदवार जास्तीत जास्त निवडून येतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. आणि त्यानंतर या 29 महानगरपालिकेच्या निवडणुका आहे, त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती आहे. ज्या ज्या ठिकाणी युती होईल त्या ठिकाणी युती करायची. पण मुंबईमध्ये मात्र BJP, शिवसेना, राष्ट्रवादी आणि RPI आम्ही सगळे एकत्र राहणार आहोत आणि रिपब्लिकन पक्षाला 15 ते 16 जागा मिळाव्यात अशी आमची अपेक्षा आहे. आणि मुंबई महानगरपालिका ही सर्व महायुतीने एकत्रितपणे लढावी आणि महानगरपालिकेवरती भगवानी निळा फडकवावा अशी आमची सूचना आहे. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा TV.